कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणाकरा दयाळा। करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो। तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी। पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने। मी कला कुसरी काहीच नेने। बोलतो वचने अति भाविका। बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास। एका जनार्दनी तुमचा दास। त्याची आस पुरवावी। त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो। तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी। पावन झालो चराचरी। ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अध्याय क्रमांक 2 श्लोक 40। नेहाभिक्रमणो अशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते। स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। नेहाभिक्रमणोऽशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते। स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। 40वा हा श्लोक आहे। त्याचा असा अर्थ आहे की या योग बुद्धीने केलेल्या कर्माने ऐहिकाची तर हानी होत नाहीच, शिवाय पाप पुण्य पण लागत नाही। या धर्माचे थोडेसे आचरण देखील संसार भय म्हणजे जन्म मृत्यूच्या भयापासून संपूर्ण नाहीसे करत। काय अर्थ आहे त्याचा की या योग बुद्धीने म्हणजे ही योग बुद्धी म्हणजे कोणती, इथून मागेपर्यंतचे आपण मागचे जे 2-4 श्लोक आपण ऐकलेले आहेत, सुख दुःखी समीकृत्वा किंवा निष्कामता आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिली होती। नैष्कर्म्य वेगळं, कामच न करणं म्हणजे नैष्कर्म्य, परंतु काम म्हणजे कर्म तर करणं पण त्याच्यातून फळाची अपेक्षा न ठेवणं, त्याला काय म्हणतात निष्कामता। हा जो निष्काम योग आहे तो जर आपण आचरला तर त्यानं ऐहिकाची हानी होत नाही। ऐहिकाची म्हणजे जे आता वर्तमानात जे काही आपण करतोय त्याच्यातून आपली कुठलं नुकसान होत नाही। काम तर चालूच आहे, प्रत्येक गोष्टीत कर्म चालूच आहे, त्यानं हानी आहे का काही? फक्त त्याच्यामध्ये काय केलेलं आपण निष्कामता म्हणजे त्याच्यातून अपेक्षा ठेवलेली नाहीये कुठली, सगळ्या गोष्टी तसंच चालू आहे, फक्त अपेक्षा नाहीये। त्या नुकसान आहे काही ऐहिकात नाहीये, त्यानं उलट व्यवहारातला उत्कर्ष होतच जाईल। म्हणून यानं काय होईल, ऐहिकाची हानी तर होत नाही पण शिवाय पाप पुण्य लागत नाही। अपेक्षा नसल्यामुळे पाप पुण्य नाही, आणि पाप पुण्य नसल्यामुळं या धर्माचं म्हणजे हा जो योग आहे याचं थोडं जरी आपण आचरण केलं तर आपल्याला जन्म मृत्यूच्या भयापासून पूर्णपणे सुटका मिळते किंवा संपूर्ण त्या भयातून आपण मुक्त होतो, असा याचा अर्थ आहे। त्याच्यावरल्या ओव्या आहेत काही, आपण वाचूया मग त्याचा अर्थ पाहू। माझ्या मागे वाचा म्हणजे काय होईल आपल्याला एक सुसूत्रता राहील। तैसे ऐहिक तरी न नशे। आणि मोक्षू तो उरला असे। जेथ पूर्वानुक्रमो दिसे। चोखाळत कर्माधारे रहाटिजे। परी कर्मफळ न निरीक्षिजे। जैसा मंत्रज्ञोन बाधिजे। भूत बाधा
तिया परिजे सुबुद्धी तिया परिजे सुबुद्धी आपुलालिया निरवधी आपुलालिया निरवधी हा असताची उपाधी सताची उपाधी आकळू न सके आकळू न सके जेथन संचरे पुण्य पाप चेतना संचरे पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप जे सूक्ष्म आदि निष्कंप गुणत्रयादी लेप गुणत्रयादी लेप न लगती जेथ नवलगती चेत अर्जुना ते पुण्यवशे अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेष ही नाशे जरी आशेष नाशे संसार भय संसार भय ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा रीतीनं या ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं. आता आपल्याला त्याचा अर्थ पाहायचा. श्लोक असा आहे, नेहाभिक्रमणोशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. हा जो योग आहे याचं आचरण जर केलं तर संसारातल्या किंवा या लौकिकातल्या ऐहिकातल्या कुठल्याही गोष्टीची हानी होत नाही आणि विशेष म्हणजे त्याचं पापपुण्य पण लागत नाही. थोडंसं जरी आचरण केलं, याचं पूर्ण नाही, थोडंसं जरी आचरण केलं तरी आपल्याला संसार भय, म्हणजे संसार म्हणजे काय, संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू मधला जो काही सगळा कारभार आहे त्याला संसार म्हटलं जातं. या संसारात आपल्याला भय राहत नाही, दुःख राहत नाही या निष्काम योगाने. मागच्या श्लोकांचा थोडासा परिहार आपल्याला पाहायचा. काय मागच्या श्लोकात आपण पाहिलं होतं की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्वम नैवं पापम वाप्स्यसि. त्याच्यानंतर दुसरा एक श्लोक पाहिजे होता, एषाति अभिता सांख्य बुद्धी योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहस्यसि. काय त्याचा अर्थ होता, अर्जुनाला सांख्ययोग सांगून झाला, त्याच्यानंतर त्यांना निष्काम कर्मयोग सांगितलं. काय सांगितलं की आपण आपल्या जीवनात जगत असताना सुखदुःखाला समान मानायचं, लाभ हानीला समान मानायचं, कर्तव्य बुद्धी म्हणून आपण आपलं कर्म करायचं. हा झाला निष्काम कर्मयोग. कर्तव्य बुद्धी, कर्तव्य म्हणजे काय, हे मला करणं गरजेचं आहे, माझं हे कर्तव्य, त्याच्यातून मला काय मिळतं हा भाग बघू नये, मला करणं गरजेचं आहे. काय मिळणार याच्यापेक्षा मला काय करायला पाहिजे त्याला कर्तव्य म्हणतात, त्याला धर्म म्हटलं जातं. आपण जो म्हणतो ना धर्म, धर्म धर्म हा कर्तव्य बुद्धीने सांगितलं जातं. तर मागच्या श्लोकात आपण तसं पाहिलं, भगवंताने सांगितलं की एषाति अभिता सांख्य बुद्धी योगे त्विमां शृणु. लक्ष मायाकडे असलं पाहिजे. विचार दुसऱ्या विचारांकडून बाजूला हटून कॉन्सन्ट्रेशन व्हायचं. एकाग्र, एकाग्र या शब्दाचा अर्थ काय होतो, अग्र म्हणजे काय, टोक, टोक, अग्रभाग, टोक, समोर नाही का, टोक त्याला म्हटलं तर एक टोक. इतरत्र धावणारी जी बुद्धी तिला एकाग्र करा, एका पॉइंटवर लक्ष करा. तसे रात्रंदिवस आपण नको नको त्या भरमसाठी चर्चेतच राहतो. काय पात्राला मिळाले आपल्याला, किती जरी मनोरंजन केलं, किती कल्पना विलास केला, काय प्राप्ती होणार आहे आतापर्यंतचा अनुभव काय लक्षात येते. म्हणून एकाग्र, कॉन्सन्ट्रेशन राहिलं पाहिजे. एकाग्र, कुशाग्र हा पण शब्दाला लागू नये, त्याचा गंभीर अर्थ आपण पाहत नाही. एकाग्र कळाला की एक आहे बरोबर. कुशाग्र, कुश म्हणजे गवताचा एक प्रकार आहे, कुश असं त्याला आपण त्याला काय म्हणे, आपण हरले नाही रे, आपलं रानात असतं गवत ते कुसळ, कुसळ म्हणतो की नाही, त्याचा अपभ्रंश आहे कुशाळाचा. म्हणजे कुश या शब्दाचा अपभ्रंश तो कुसळ आपल्या ग्रामीण भाषेमध्ये. त्या कुसळाचं टोक कसं असतं, किती बारीक असतं, सुईपेक्षा बारीक असतं. इतकं बारीक आपण राहणं, कुशाग्र म्हणजे काय, इतक्या एकाग्रतेनं आपण त्याच्यात राहणं हे महत्वाचं. नवविधा भक्ती सांगितली भगवंतांनी. ही आपली श्रवण आणि कीर्तन दोन्ही पद्धतीची भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्यम दास्यम आत्मनिवेदनम
भागवतामध्ये हा श्लोक आहे. प्रल्हाद महाराज सांगतात नवविधा प्रकारची भक्ती, नव प्रकारची भक्ती, त्याच्यात श्रवण भक्ती सगळ्यात पहिली. भगवंताच्या विचार, भगवंताच्या कथा गुणानुवाद ऐकणं ही काय झाली भगवंताची भक्ती, पहिली भक्ती, सर्वश्रेष्ठ मानली जाते श्रवण भक्ती. म्हणून तिचा कंटाळा करायचा. आपण जे घडतो ऐकलं ना, घडतो ना, शाळेत सुद्धा तुम्ही शिकता ऐकता ना, हे काय आली फर्स्ट स्टेज आहे श्रवणम. पण ते श्रवण म्हणजे ही पूर्ण हवा सोडायची निपुडून घालायला असं नाही. त्याच्यावर मनन करायचं, ऐकता ऐकता मनन करायचं, चिंतन करायचं, त्याचं निधिध्यासन म्हणजे निश्चय करायचा. मग ते जीवनात प्रॅक्टिकली उतरण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा ते प्रॅक्टिकली उतरलं जातं तेव्हा ते श्रवण फळाला आलं असं म्हटलं जातं. आता हा काय विस्तार केला, तुझं दुर्लक्ष होतं म्हणून. सुखदुःखानं समान राहावं. आणि हा जो सांख्य योग आहे इथपर्यंत तुला सांगितला. आता तुला कर्मयोग सांगणार आहे. कर्मयोग म्हणतात निष्काम कर्मयोग. त्याच्यातला आता हा आजचा चॅप्टर चालू झाला की या योग बुद्धीने म्हणजे कळलं कुठल्या निष्काम. कर्म तर करायचंच आहे, अपेक्षा नको. निष्कामता ना, काम म्हणजे इच्छा, नि म्हणजे काय नाही. निष्कामचा संधी विग्रह कसं होणार, नि अधिक काम, तो सला विसर्ग घेणार, निही दोन वेगळं, निही अधिक काम. काम म्हणजे इच्छा अपेक्षा, काम इच्छा अपेक्षा तृष्णा नसलेला असा जो आहे तो कोण निष्काम. शरीरानं तर काम चालूच आहे पण आतून काही अपेक्षा नाही. असा जो योग आहे तो जर आचरला तर आपल्याला ऐहिकातला कुठलंही नुकसान होत नाही. म्हणजे तुमचं टेलरिंगचा व्यवसाय चालूच आहे, तुम्हाला त्याच्यातून जो काही तुम्ही ठरवलेला रेट आहे तो भेटणारच आहे, मिळवायचाच आहे. पण तो व्यवहाराच्या वरच्या पातळीवर ठेवायचा आहे. किंवा मला ग्राहकाशी संवाद साधताना असं एवढे पैसे लागतील बघा, तुम्हाला परवडत असेल तर तो व्यवहारातले नियम पाळवायचाच आहे. आतून असं राहायचं. एक मला मिळालेलं एक कर्म आहे, कर्तव्य आहे. ह्याची कपडे ह्या भगवत स्वरूपच आहे. ग्राहक हा देवता असतो नाही असं म्हटलं जातं. म्हणजे काय, त्याच्यासाठी आपलं कर्तव्य आहे की त्याला ती शिवून देणं. लौकिकातून अशी जर भावना ठेवली तर नुकसान आहे काही नाही. विद्यार्थी दशेत असो, प्रपंचाच्या दशेत असो, अगदी प्रवचनकार कीर्तनकार, माझं कर्तव्य आहे, धर्म आहे. ईश्वराने मला माझ्यासाठी त्याची कथा गुणानुवाद करण्यासाठी मला निवडलंय. ही बुद्धी मला दिली, त्या बुद्धीचा मी अशा रीतीनं उपयोग केला पाहिजे की भगवंताची कथा गुणानुवाद इतरांपर्यंत पोहोचवले पाहिजे. पण नॉट होप ऑफ रिप्लाय. तुला अपेक्षा नको आहे. अपेक्षा आली की कर्म झालं, कर्म झालं की त्याचं फळ आलं. अपेक्षा आपण एखादी अपेक्षा ठेवली मनासारखं झालं का मग काय होणार, सुख होणार, आनंद होणार. मनाच्या विरुद्ध झालं का दुःख होणार, मनस्ताप होणार, त्रागा होणार, कर्मानं साखळी वाढत. ते जेव्हा आपण कर्तव्य बुद्धी म्हणजे जे निष्कामतेनं करायला गेलो, किती सोपा उपाय सांगितला भक्तीचा. ही भक्तीच आहे बरं. निष्काम कर्मयोग हा भगवंताला मिळवण्याचा मार्ग आहे. तर असं जर योग बुद्धीने केलेल्या कर्माने ऐकायची हानी होत नाही, शिवाय पाप पुण्य पण लागत नाही. अपेक्षाच नसल्यानंतर पाप कसलं पुण्य कसलं. हा एक टप्पा गळून पडला. आता भगवंत म्हणतात थोडस जरी आचरण केलं संसार गळून पडतो. तिकडे जावं चालू आहे तुम्ही त्याच निधी जावं चालू आहे दररोज नाही गरम होईल आणि तो काय आवाज थांबणार नाही मी तसा डिस्टर्ब. आता आजच्याला आपल्याला एकाग्र व्हा, कुशाग्र व्हा. आता ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपण पाहूया. आता ही जी प्रत माया पुढे आहे याच्यात थोडेसे अक्षर मागे पुढे असतील, तुमच्या समोर आहे, त्याच्यात तुम्ही वाचा. जरी मागे पुढे झाले तर तुम्ही समजून घ्या की त्याचा हा थोडासा भेद आहे. तैसे इहिक तरी नशे, त्याच्यात असं ऐहिक असेल ना, तैसे इहिक तरी नशे आणि मोक्षू तोही अनायासे जेथ पूर्वानुक्रमो दिसे चोखाळला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे जेथ पूर्वानुक्रमो दिसे चोखाळत. त्याप्रमाणे म्हणजे काय, तैसे म्हणजे त्याप्रमाणे म्हणजे कुठल्या परत मागचं निष्काम कर्म. त्याप्रमाणे जेथे पूर्वीपासून चालत आलेल्या शास्त्रोक्त अनुक्रम शुद्धपणाने आचरलेला दिसतो तेथे ऐहिक कल्याण तर नष्ट होतच नाही. प्रापंचिक गोष्टी सोडाव्या लागत, जे आता आपण एक्सप्लेन केली.
पहिल्यापासून चालत आलेलं. काही सोडायला लागणार आहे का आपल्याला? आपलं खाणं पिणं राहणं किंवा वेगवेगळ्या आपण काही गोष्टी त्या सोडायच्या नाहीयेत. हा आता इथे याचा अर्थ इथं असा घेऊ नका आता सोडायच्या नाही म्हणजे मग आपण जे काही चुकीचे कर्म करतोय वाईट ती पण सोडायची नाही असं नाही. मग त्याला विवेकी म्हटलं जाणार नाही. आपल्याला जर आपली सुधारणा करायची तर चुकीच्या ज्या गोष्टी आहेत लौकिकातल्या त्या तर सोडल्याच पाहिजे आपल्याला पहिल्या. त्या जर सोडल्या नाही आणि आपण म्हणलो नाही आता मी मांसाहार करतोय मग याच्यामध्ये माझा काही हेतू असा नाही की या प्राण्याला मारावं वगैरे, पण मला आवडतं तर खरं खायला, पण माझा हेतू नाही त्याला मारण्याचा, तर तो तर्क तिथे लागू होणार नाही. तुमचा हेतू असो नसो पण डोळ्यासमोर तुम्हाला त्याची हत्या दिसते. लक्षात येत आहे? म्हणजे चुकी मद्यपान, मग मी मद्यपान केले नशा केली माझ्यामुळे दुसऱ्याला कोणाला नुकसान आहे असं जर एखाद्याने तर्क लावला माझ्यामुळे जर दुसऱ्याला त्रास नाहीये तर मग मी ते का सोडावं? लक्षात येते मी काय म्हणतोय? पण त्याने दुसऱ्याला जरी त्रास नसला होत तरी स्वतःला त्रास होतोय. स्वतःची बुद्धी भ्रष्ट होतीये. बुद्धी भ्रष्ट झाला का स्मृतीभ्रंश होतो. स्मृतीभ्रंश झाला का कर्म चुकते. कर्म चुकलं की मग त्याची परत साखळी वाढत जाते. कुठलाही तर्क विपरीत गोष्टीत लावण्याचा अर्थ नाहीये. ज्या गोष्टींचा परिणाम आपल्याला डोळ्यासमोर दिसतोय. लक्षात येते का? श्लोक लक्षात येते? चेहरे मला असे जरा ह्याच्यासारखे का वाटते? चेतन पुढे. तर ह्या ओवीला मी अगोदरच एक्सप्लेन केले. तैसे ऐहिक तेरण नशे आणि मोक्ष तोही अनायासे जेथ पूर्वानुक्रमदिशे चोखाळला. दुसरं आहे कर्माधारे तरी राहटीजे परी कर्म फळ नापेक्षिजे जैसा मंत्रज्ञानेन बाधीजे भूत बाधा. आता ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं आपल्याला, हे पटकन समजेल. काम तर करायचंय, खेळायला आला तू. कर्म तर करायचंय, काम तर करायचंय, पण त्याच्यातून अपेक्षा ठेवायची नाही. काय म्हणतात? कर्माधारे तरी राहटीजे, म्हणजे कर्माच्या आधारानं राहायचं. जे कर्म करावंच लागणार नाही. जे काही आपण करतो ते कर्म ते सोडायचं नाहीये. परी कर्म फळ ना अपेक्षित, कर्माच्या फळाची अपेक्षा करायची नाही. मागच्या वेळेस उदाहरण दिलं होतं. काय झाड लावलं एखादं, त्या झाडाला जगवायचं, काय करावं लागेल? पाणी घालावं लागेल, खत घालावं लागेल, खुरपणी करावं लागेल, त्याला जनावरांपासून वाचवावं लागेल, कुंपण करावं लागेल की नाही झाड. हे सगळं कशासाठी करायचं? हा त्या झाडाला जगवायचं कशासाठी की झाडाची फळं आपल्याला मिळतील. इथं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणतात हे सगळं करायचं पण फळाची अपेक्षा ठेवायची नाही. झाडाला तुम्ही खत घाला, पाणी घाला, कुंपण घाला, सगळं करायचं पण फळाची अपेक्षा म्हणजे ज्याला फळ येईल त्याची अपेक्षा करायची नाही. ते येऊ नाही तर नाही येऊ, ते आलं तर दुसऱ्यांनी चोरून नेऊ तरी पण तुम्ही काय करायचं? त्या झाडाला पाणी घालायचं. सोपं एवढं. आता ऐकायला सोपं आहे पण करू का? समजा तुमच्या बागेत तुमच्या घरापाशी तुम्ही आंब्याचं झाड लावलं आणि तिथं तू लावलं आणि तिथं श्लोकाला रात्रीचं बोलून नाही त्याने काय करू आपण? बोलायला सोपं आहे. झाडाचं उदाहरण झालं हे प्रत्येक कारणाचं. फार सूक्ष्म गोष्टी. आपण आपल्या परंपरेमध्ये म्हटलं जातं की भक्ती पंथ बहुत सोपा. काय म्हणे भक्तीचा मार्ग किती भारी, एकदम सोपा आहे. रामकृष्णारी रामकृष्णारी टाळी वाजवायची, झाली देवाची भक्ती. सोपी आहे. किती सूक्ष्मता आहे त्याच्यामध्ये. कर्म आपण करायचं, फळ कोणी दुसरं चाकतोय. किती प्रचंड मनाचं बळ लागेल आपल्याला. आपली संयम किती पराकोटीचा लागेल. हा भल्या भल्याना साधत नाही. आपण तर अगदी सामान्य आहोत. आपण आपल्या जीवनात डोकावून पाहिलं तिथे न सुटणार आहे, न सुटणार आहे ही गोष्ट. पण त्याच्याकरताच आपल्याला जर शांती मिळवायची असेल तर मग सुरुवातीला ही जी औषध आहे ती कडू वाटतात पण ती स्वीकारावी लागेल. कडू औषध खाल्लं तरच आपल्या आजार निघून जाणार आहे. तर आपण नाही ते औषधच नको जाईल का? याचा अर्थ काय होतो या ओवीचा? कर्माधारे तरी राहटीजे. कर्माधारे म्हणजे कर्मामध्ये राहटीजे म्हणजे राहायचे, कर्म करायचंच आहे. परी कर्म फळ ना अपेक्षिजे. कर्मफळ म्हणजे जसं झाड, हे झाडाला ते सगळं सांगितलं ते झालं कर्म आणि त्याचं फळ ना अपेक्षित. म्हणजे जीवनात जे जे काही करू, जे तुम्ही कराल त्याला कर्म. आता मी अगदी सगळ्या सामान्य गोष्टीत समजा तुम्ही परत ते नेहमीच उदाहरण, रस्त्याने चालले गाडीला आणि एखाद्याला गाडीवर तुम्ही घेतलं त्याला सोडलं कामशेटपर्यंत, त्याच्याकडून थँक्यू पण अपेक्षा नाही करायची. उदाहरण व्यवहारात ठीक आहे. समजा तुझ्या टमटमचा व्यवसाय
तुम्हाला नाही ठीक आहे, काय हरकत नाही का, पैसे जमेल का ते, तिथला तो कर्माचा कर्तव्याचा भाग सांभाळून. पण अशा वेळेस आपण एखाद्याला सोडला त्याच्याकडून त्याने आपल्याला काहीच नाही थँक्यू पण न म्हणणं, ही अपेक्षा पण न ठेवणं म्हणजे कर्म फळ ना अपेक्षित. एखाद्याला तुम्ही सहज परीक्षेच्या वेळेस मदत केली पेनची, कर्म आहे की नाही, ते कर्म केलं, मदत केली की नाही, बाबा श्लोकचा पेन संपला, चैतन्य त्याला पेन दिला, चैतन्य त्याला पेन दिल्यानंतर त्याच्या अंतःकरणात अपेक्षा राहिली की यांनी मला थँक्यू म्हटलं पाहिजे किंवा दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याला पेन आणून दिलं पाहिजे किंवा काहीच पाहिजे, अशी जरी अपेक्षा राहिली आणि समजा त्याने ती पूर्ण केलीच नाही, दुसऱ्या दिवशी त्याला पेन दिलाच नाही, मग काय होणार मनाला, दुःख वाटणार त्याच्याबद्दल. पण ज्या वेळेस देणार आहोत त्याच वेळेस म्हणलं ठीक आहे, आपलं एक हाय माझ्याकडे काही एक्स्ट्रा देऊन टाकलं. सामान्य गोष्ट उदाहरण सांगते, ह्याच गोष्टी सगळ्याला लागू होते, त्याला दिली, आता अपेक्षा सुख दुःख लागेल पण ते करण्यामध्येच प्रचंड बळ लागेल. तो पेन साधा देताना पण आपल्या अंतःकरणात पराकोटीचं बळ लागेल की जे निर्माण होत नाही. वाटतं तितकं सोपं नाही, हे वाटतं तितकं सोपं नाही. हे वादमुळे सुरुवातीलाच म्हटलंय की हा जो निष्काम कर्मयोग सांगितला हा समजायला सोपा आहे पण जगायला फार कठीण आहे. आणि साधं लॉजिक आहे, आपण मंदिरात जरी गेलो, एखाद्या मंदिरामध्ये नारळ जरी न्याला तरी माणसाची अपेक्षा काय असते, नारळ भगवंताला अर्पण केला, तो नारळ भगवंताला अर्पण केल्यानंतर भगवंताकडून काहीतरी आपलं सुखाची कामना करतो की नाही. चला ते बाजूला त्या सुखाची कामना वगैरे म्हणतो, पण नारळ तरी पूर्ण देवाला देतो का, काय करतो आपण, कसे देते अर्धा किंवा काय, पाच तुकडे आपण त्याला ठेवतो, त्याला 5 प्रसाद म्हणतो, पण त्याला काय त्याचा अगदी सामान्य शब्द काय 5 तुकडे, ते पण बारीक बारीक करून ठेवतो, बाकीचं आपलं घरी येऊन येतो चटणीला मिरचीला त्याचं स्वतःला खायला. कुठली निष्कामता आहे आपल्याकडे, लक्ष देते. पण ज्याला खऱ्या अर्थानं भगवत प्राप्ती करून घ्यायची, यानं या मार्गाने जरी गेलं त्याला भगवंताची प्राप्ती होईल. म्हणजे या श्लोकामध्ये भगवंताने साधन पण सांगितलंय आणि शेवटी साध्य पण सांगितलंय की थोडं जरी आचरण केलं तरी संसार भयापासून मृत्यू होते. थोडं विशेष आहे, कर्माधारे तेरी रहाटीचे परी कर्म फळ नापेक्षिचे, समजलं, दोन्ही होऊया. आता उदाहरण दिलं, जैसा मंत्र ज्ञाने न बाधीजे भूत बाधा, काय होतं, ज्याप्रमाणे मांत्रिक मंत्रज्ञानामुळे भूतबाधेने पीडित होत नाही. म्हणजे काय, एक उदाहरण सांग ज्ञानेश्वर महाराजांनी. एक मांत्रिक होता, मांत्रिक म्हणजे कोण, देव ऋषी. मांत्रिक म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत एक भगत, देवाचा भक्त जो जादू टोणा करतो काहीतरी, त्याच्याकडे वेगवेगळ्या रिद्धी सिद्धी असा. तर एक जण असा काळे कपडे घातलेला, असं काळा मोठा गंध, असा रुद्र देवतांचा उपासक. रुद्र देवता म्हणजे नाही का अशी तामसिक देवता ज्याला म्हणे आपण, जसं भैरवणा हे तामसिक देवता आहे, खंडोबा, काली माता, दुर्गा माता या देवतांचा उपासक. असं एक मांत्रिक होता, मांत्रिक, त्याच्याकडे शक्ती होती. तो असा बसला होता आणि एक जण आला, त्याला भूत लागलं होतं. काय लागलं होतं, भूत. असं येण्यासारखा करायचा, काही बंदी उड्या मारायचा, किंचाळायचा, काही करायचा. तो आला आणि त्या मंत्रिकानं काय केलं, वेगवेगळे मंत्र म्हटले, ते मंत्र त्याच्यावर टाकले. त्याच्यावर त्या मंत्र जसे टाकले, काय मंत्र टाकले आणि त्याला त्याच्यावर भूत बसलं होतं, त्याच्यावर भूत काय झालं, उडून गेलं. त्याच्यावर भूत उडून गेलं, ते भूत उडून गेलं आणि परत मांत्रिकावर बसलं. पहिलं का असं, त्याला जर दुसऱ्याचं भूत उतरवण्याची त्याच्याकडे शक्ती आहे, त्याच्यावरती भूत बसेल का. उदाहरण काय दिलं आता, तो याला मी थोडं एक्स्ट्रा केलं की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसा मंत्रज्ञाने न बाधीजे भूत बाधा, ज्याला दुसऱ्याचं भूत उतरवण्याची शक्ती त्याच्याकडे आहे, त्याच्या स्वतःचं भूत उतरवू शकत नाही का, म्हणजे त्याच्याकडे स्वतःला भूतबाधा होऊ नये इतकी शक्ती आहे. तसं इथं काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, उदाहरण काय दिलं की तो अपेक्षा विरहित कर्म करतोय, जो अपेक्षा विरहित कर्म करतोय तो त्या कर्मातलं फळ स्वतःवर लावून घेईल का. एखादं कर्म केलं, झाड लावलं, झाडाचं उदाहरण बघू, त्याच्या सुरुवातीपासूनच मानत ठेवलं की याचं फळ मिळालं काय नाही मिळालं काय, त्या फळाचा त्याच्यावर काही परिणाम होईल का,
तसं मंत्रज्ञानी आहे त्याला माहिती आहे की आता या भूताचा आपल्याला कब्जा करण्याची आपल्याकडे शक्ती आहे. ते भूत किती जरी ताकदवान असलं तर त्याला काही करू शकतं का? तसं कर्माचं फळ एकदा सोडलं ही शक्ती आपल्याकडे आली, मग त्या कर्माचं फळ जरी मिळालं तरी त्याच्यावर काही परिणाम करतील का? किंवा नाही मिळालं तरी काही परिणाम करेल का? नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्माधारे तरी राहाटीचे. कर्म तर करायचंच आहे, घराला पाणी मारायचंच आहे, म्हणून पण ज्ञानेश्वरी चुकवायची नाही. आलं लक्षात? चेतन आज फोन केला नसता तू काय हजर होत नव्हता. कारणाचार्य रुद्राची श्लोकची पदवी काढू आणि आता आपण चेतनला कारणाचार्य देऊ पदवी. हा चला पुढे काय म्हणतात? कर्माधारे तरी राहटीचे परी कर्मफळ नापेक्षिजे जैसा मंत्रज्ञानेनं बाधीचे भूतवादा. समजलं का? तिया परी जे बुद्धी कशा परी? तिया परी म्हणजे आता जी ओळी पाहिजे का याच्याप्रमाणे तिया परी जे बुद्धी आपू झाली या निरवधी हा असताची उपाधी आकळू न शके. त्याप्रमाणे जी बुद्धी कर्मयोगातील विचार प्रणाली पूर्णपणे आत्मसात झाल्यास ही विद्यमान असलेली कर्माची उपाधी साधकाला बंधन करू शकत नाही. याप्रमाणे फळाची अपेक्षा सुटलेली बुद्धी, आपल्या बुद्धीने आपण फळाची अपेक्षा सोडली अशी जर आपली बुद्धी झाली तर ती कर्म आपल्याला बाधक ठरत नाही. समजते? समजले का? हो. सांगा बरं कसं समजलं? म्हणजे आपण कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही केली पण आपण कर्तव्य म्हणून केले पाहिजे. अशी जर आपली बुद्धी झाली तर त्या फळाची आपल्यावर काहीच रिएक्शन होत नाही. एकच वाक्य येते, फक्त ज्ञानेश्वर महाराज त्याला विस्तारित करून परत परत समजण्यासाठी सांगतो. समजलं तुला? कसं सांगशील? आता आपण समजा एखाद्याला मदत केली आहे तर आपण त्याच्याकडून पुन्हा ते आपण त्याला येणं बघणार की समजा आता मी एवढं बाहेर गेलो यात मी त्याचे समजा आता मी त्याचे पैसे भरले व मग असं मी असं नको धरा की यात तो माझे जे तिथे एक नेतृत्वाचं कर्तव्य केलं. फॉर एक्झाम्पल सगळ्या गोष्टी लागू होता, जीवनातल्या सगळ्या गोष्टी लागू होत निष्काम करून घेऊ चांगलं समजते. त्या परी जे बुद्धी आपू झाली या निरवधी, आपू म्हणजे आपलीशी झाली, आपल्या अवघ्यात आली, हा असताची उपाधी आकळू न शके, त्याला उपाधी लागत नाही. जेथन संचरे पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादीचे लेप जेथ नाही. काय म्हणतात? जेथे पाप पुण्य शिरत नाही, जी सूक्ष्म पूर्ण निश्चल असून ज्या योग बुद्धीत सत्वादी त्रिगुणांचा लिप्ताळा नाही, जे सूक्ष्म स्थूल अशा देह प्रपंचाकडे नाही तर सूक्ष्म अशा आत्मरूपाकडे लक्ष, निश्चल अहंकार रहित वासना रहित तीच बुद्धी निष्कंप राहू शकते, भावनावश होत नाही. ही उभी फार महत्वाची. जेथन संचरे पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादीचे लेप जेत नाही. अर्जुना ते बुद्धी पुण्य वशे जरी अल्पची हृदयी पैसे तरी अशेष हे नाशे संसार भई. हा जो सूक्ष्म मुद्दा आहे निष्कामतेचा, अशी म्हटलं तसं तुम्हाला की आपण जर आता हे समजून घ्यायला बरं आहे, परंतु अखंड प्रॅक्टिकली जीवन जगायला तसं फार कठीण आहे. निष्कामता समजा तुम्ही कामाला आहे, नोकरीला एका ठिकाणी, आणि तुम्हाला म्हटलं की तुम्ही निष्काम कर्म करायचं, पगार नाही भेटला तरी तुम्ही काय करायचं? काम करत राहायचं. शक्य आहे का? जी सूक्ष्मता, अत्यंत सूक्ष्मता काय त्याच्यामध्ये, आतून ते रिॲक्ट व्हायचे, आतून ते आपल्याला आपल्या बुद्धीला म्हणजे पगार मिळाला काय नाही मिळाला काय तरी पण एकदम स्टेबल ठेवायचे, पण बाह्यांगाने आपल्याला रिॲक्ट व्हावं लागेल. तुम्ही हा निष्काम कर्मयोग करता हे तुमचं तुम्हाला ठाऊक आहे, दुसऱ्याला कसं कळणार? तुम्हाला व्यवहार पाळावा लागेल. याला म्हणजे आता मला जितकं उमजतंय याला इथं शंकराचार्यांनी जो मांडलेला काय म्हणूया त्याला मायावाद आहे तो इथं जोडावा लागेल. 3 सत्ता मांडल्या शास्त्राने, एक प्रातिभासिक, एक व्यावहारिक आणि तिसरी जी आहे ती आध्यात्मिक. एक व्यावहारिक, प्रातिभासिक आणि आध्यात्मिक अशा 3 सत्ता मांडल्या. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. हा आपण पाहूच आता आणि मग जितकं एक्सप्लेन करता येईल तितकं करतो. एक
प्रातिभासिक सत्य आहे. प्रातिभासिक म्हणजे काय? भासमान, भासणे म्हणजे काय? भास होणे, भ्रम होणे, हे की नाही? म्हणून प्रातिभासिक एक भ्रममान आहे. भ्रम खरं नसतं ते, पण भ्रम असतो. परंतु तो भ्रम असताना जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत तो खरा आहे. स्वप्नासारखं, बरोबर, स्वप्नासारखं भ्रममान. समजा ते आपल्याला नेहमी उदाहरण दिलं जातं वेदांतामध्ये. मृगजळाचं उदाहरण दिलं जातं. फार दूर बराच वाळवंट आहे, पाणीच नाही कुठं अजिबात नाही, परंतु उन्हा त्याच्या तळाख्याने काय होतं, त्यात ती जे वाळू असते, जी जमीन असते तिथं दूरवर कुठेतरी आपल्याला काय वाटतं, पाणी आहे, भासतं पाणी. त्याला मृगजळ म्हणतात. काय? मृगजळ म्हणजे काय? मृग म्हणजे हरिण. मृग म्हणजे हरिण. हरिण सुद्धा असं रानामध्ये जर त्याला तहान लागले, त्याला दूरपर्यंत काय वाटतं, पाणी आहे. पाणी खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. पण कधी कळेल ते? जेव्हा आपण तिथे जाऊ तेव्हा ते कळेल. परंतु आता तोपर्यंत तिथे गेलेलोच नाहीये, तोपर्यंत ते खरंच वाटेल. त्याला म्हणतात प्रातिभासिक सत्ता. एक कल्पनेतली सत्ता आहे प्रातिभासिक. त्याला एक फार गोड उदाहरण दिलं जातं दुसरं वेदांतामधलं. तुम्ही वाचलं ना वेगवेगळ्या चिंतन तर तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच वेळा सांगितलेले जुन्या कीर्तनकारांनी. मी शंकर मातामध्ये आहे नेहमी परत तिथे उदाहरण. एक सांज वेळ झालेली आहे, संध्याकाळची वेळ झाली आहे, म्हणजे पूर्ण दिवस पण नाहीये आणि पूर्ण अंधार पण नाहीये, असा मधला सांज वेळ, संध्या ज्याला म्हटलं जातं. संध्या म्हणजे काय? संध्याकाळ म्हणतो की नाही? संध्याकाळ म्हणजे काय? संध्या म्हणजे जोडणारा. सांधा म्हणजे काय? जोडणारा. त्यातच म्हणजे काय म्हणूया त्याला, आता नेमका शब्द मला आठवत नाहीये. त्याला अजून त्याच्याशी साम्य असलेला शब्द संध्या. सांध्याचा संध्या एक प्रकारे असं म्हणूया. ते संस्कृत मध्ये प्रथमा, द्वितीय, तृतीय ते वेगवेगळे अर्थ असतात. तर संध्या म्हणजे काय? सांधणारा. दिवस आणि रात्र या दोन्हींचा मध्य, की आता दिवस संपणार आहे आणि रात्र सुरू होणार आहे असा काळ आहे. त्यावेळेस डोळ्याला सगळं क्लिअर दिसतं का? नाही दिसत. थोडा प्रकाश झालेला आहे, अंधार झालेला आहे, थोडा प्रकाश आहे, अस्पष्ट दिसतं. असा असताना अशा संध्याकाळच्या वेळेला एक माणूस असा रस्त्यानं चाललेला आहे, पुस्तकाचा गाणं म्हणून चाललाय, आणि अचानक असा रस्ता झाल्यानंतर त्याला एक साप दिसला. अरे बापरे, साप! तसा साप बघितला तसा तो काय आला, घाबरला. आणि घाबरल्यानंतर त्याने काय केलं, सापाला उचलून घेतलं. काय झालं, इथून पळाला. अरे काठी आणा, दगड आणा, आरडाओरडा करा, मारा याला, घरात जाईल. काय झालं, आता साप त्याला दिसला. साप दिसला, पण तेवढं दुसरा नंतर एक माणूस त्याच्या मागून आला, त्याच्याकडे एक बॅटरी होती. तो म्हणा पुढे साप चला दाखवून म्हणला. अहो पुढे रस्त्यात साप हटतच नाही. जसं तो बॅटरी घेऊन आला तेव्हा तो पुढे जाऊन जवळ जाऊन पाहतोय, तर साप कशाचा, तिथे एक दोरी पडलेली होती हातीच्या. दोरी आहे. मी उगीच घाबरलो. मग त्याने काय केलं, हाताने ती दोरी उचलली, बाजूला ठेवली. आता हा दृष्टांत संपला. बरोबर. आता साप खरा होता का खोटा होता? खोटा होता. त्याला खरा वाटला. तो साप खोटा आहे हे कधी कळालं, जेव्हा बॅटरी उजेडात पाहिलं तो. परंतु जोपर्यंत ती बॅटरीने उजेडात पाहिलं नाही तोपर्यंत तो साप खरा होता का खोटा होता? खरा होता. बरोबर की नाही? तो खरा कुठपर्यंत होता, जोपर्यंत बॅटरीचा उजेड आला नाही तोपर्यंत. त्या बॅटरीच्या उजेडाच्या अगोदर पर्यंत साप हा, त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. की पूर्ण ज्ञान झालेलं नाहीये, स्वप्नात आहे, अज्ञानात आहे, त्याला काय म्हटलं जातं, प्रातिभासिक सत्ता. त्या सत्तेमध्ये ते खरंच मानावं लागतं. अजून एक उदाहरण पाहूया. गाढ झोपलेलो आहे आणि गाढ झोपेमध्ये एक जण असाच एक सामान्य माणूस, भिकारी माणूस तो झोपलाय आणि त्याला स्वप्न पडलं की मी राजा झालोय, हत्तीवरून माझी मिरवणूक चालली, असे ढोल नगारे वाजते ते, सगळे गावकरी नाचते ते, माझं स्वागत करते ते, फुलं उधळतात ते, हा महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, आता जय जयकार चाललेला आहे, हार तुरे सगळं असं जल्लोष चाललेला आहे. त्यामुळे त्याची बायको होती आणि त्याला उठे, उठा तू जागवत, म्हणजे पुढे हत्ती, पुढे घोडे, पुढे फुलं बिलं, पुढे हार तुरे. आता तो राजा झालता, खोटं होतं का खरं होतं?
खरं पण खोटं पण. खरं कुठपर्यंत होतं? स्वप्नात होता परत खरंच आपण पण स्वप्नात असल्यानंतर ना खरं वाटतं, तेव्हा हे आपण झोपलेलं विसरून जातो. आपण स्वप्नामध्येच राजा होऊन जातो, स्वप्नामध्येच भूत दिसतो, स्वप्नामध्येच काही काही दिसतं. त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. समजलं? त्या प्रातिभासिक सत्तेतले नियम तिथे बरोबरच आहेत, तिथे नियम तिथले बरोबरच मानावं लागेल. पण जेव्हा तो जागा होतो किंवा जेव्हा ती बॅटरी येते तेव्हा तिथं प्रॅक्टिकली काय आहे, प्रत्यक्षात काय आहे, ते प्रातिभासिक सत्ता काय आहे, खोटी ठरते. तो साप खोटा ठरतो. आता व्यवहारात तिथं काय, दोरी आहे, त्याला व्यावहारिक सत्ता म्हणतात. दुसरी सत्ता काय, व्यावहारिक. पहिली प्रातिभासिक सत्ता समजली, दुसरी व्यावहारिक सत्ता म्हणजे काय, प्रॅक्टिकली. आता व्यावहारिक सत्ता म्हणजे आपण तुम्ही आम्ही आता बोलतो, व्यावहारिक सत्ता आहे की नाही. मी आता ज्ञानेश्वरी सांगतोय, हा काढा तोंडात टाकतोय, मस्ती करतोय, ती नाकात बोटं घालती, तोंडात बोटं घालती, नाही का. तुम्ही ऐकताय, इकडून आवाज येतोय, लाईट चालू आहे, फॅन चालू आहे, हे जे जे काही डोळ्याला दिसतंय ते काय आहे, व्यावहारिक सत्ता. ते आपल्याला इथं सत्यच मानावं लागेल, त्याचे नियम पाळावे लागेल. प्रातिभासिक सत्तेतले नियम आपल्याला पाळावेच लागतील, व्यावहारिक सत्तेतले नियम व्यावहारिक सत्तेत पाळावेच लागतील. प्रातिभासिक सत्तेतले नियम व्यवहारात पाळले तर अडचण होईल. तो बेकारी जर म्हणला मी राजा आहे, याला शिक्षा करून टाका, याला पकडा, त्याला सोडून द्या, जमेल का? इथले नियम त्याला पाळावे लागेल. तिथले नियम त्या स्वप्नात गेले, तिथले नियम इथे चालत नाही, इथले नियम तिथे चालत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता आपण म्हटलं की व्यवहारातले नियम मी पाळणार नाही, काय करायचं ते करा. रस्त्याने आपल्या भारतामध्ये डाव्या बाजूने चालण्याची पद्धत आहे. आपण म्हणलं मला पाळायचे नाही, मी आता कुठली गाडी घेतली, यामा, मी आता यामा घेतलेली आहे, तिचा आवाज फार मोठा आहे, मी आता काय झालं तर उजव्या बाजूने गाडी चालवणार, काय करायचं मला करा. काय करतील पोलीस? त्याला पकडतील, दंड मारतील, त्याला जेलमध्ये टाकतील, त्यांना ऐकलं तर. व्यवहारातला नियम, इथला व्यवहारातला नियम पाळावाच लागेल. ही व्यावहारिक सत्ता आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये नियम पाळावेच लागतील. मी एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. एक प्रातिभासिक सत्ता ही स्वप्नामध्ये, कल्पनेमध्ये, अज्ञानामध्ये आहे. पण जेव्हा ते अज्ञान निघून जातं तेव्हा एक व्यावहारिक सत्ता राहते, त्याला काय म्हटलं जातं, एक व्यवहार, प्रॅक्टिकली त्याला व्यावहारिक सत्ता. इथले नियम आपल्याला पाळावेच लागतील. मोबाईलचा बॅलन्स संपला, आपल्याला भरावं लागेल तरच मोबाईल चालेल. टोल नाक्यावर आपला रिचार्ज संपला, आपल्याला भरावं लागेल. फास्ट कार्डमध्ये तर आपली गाडी सोडली जाईल. पेट्रोल भरायला गेलो, पेट्रोलचे पैसे द्यावे लागतील. हॉटेलमध्ये जेवायला गेलो, हॉटेलचे पैसे द्यावे लागतील. हा व्यावहारिक आहे सिद्धांत, तिथला पाळावंच लागेल. आपण म्हणलो नाही तर मस्त जेवण चालेल, मस्त पोटभर खा, आणि पैसे द्यायची वेळ आल्यानंतर भरावे लागतील ना. नियम आहे तो व्यवहारातला, सगळे इथले नियम आपल्याला पाळावे लागतील. ही व्यावहारिक सत्ता आहे. आता याच्या पलीकडे एक आध्यात्मिक सत्ता आहे. आपण हे सगळं का पाहतोय, सूक्ष्म बुद्धी जी म्हणतो ना आपण, मगाशी म्हटलं, ही बोलायला सोपं आहे, परंतु ते प्रॅक्टिकली जेव्हा करायचे तेव्हा कसं करणार. नोकरीला एखाद्या ठिकाणी कामाला आहे, महिनाभर काम करायचं आणि पगारच घ्यायचा नाही, जमेल का? व्यावहारिक सत्तेमध्ये पगार मिळवलाच पाहिजे. व्यावहारिक सत्तेमध्ये पगार मिळवला पाहिजे. पगार मिळवण्यासाठी आपल्याला भांडलं पण पाहिजे त्या मालकाबरोबर, किंवा एखादी चुकी आपली नसताना आपल्यावर जर आरोप केला तर त्याचं खंडन करण्याकरता आपल्याला कायदेशीर भांडण केलं पाहिजे. हारामारी नाही, कायदेशीर, किंवा जे त्या नियमाला अनुसरून आहे तसं वागलं पाहिजे. परीक्षा आहे, परीक्षेच्या वेळेस तुम्हाला अभ्यास करायचा नाही. तुम्ही म्हटलं नाही मी आता मला स्वप्न पडले कालच, त्या स्वप्नामध्ये मी पास झालेलो आहे, आता अभ्यास करायची काय गरज आहे, जमेल का? स्वप्नातलं जग वेगळं आहे, प्रत्यक्षातलं जग वेगळं आहे. प्रत्यक्षातल्या गोष्टी अनुभवणं, जगणं हा एक भाग आहे. याच्यानंतर तिसरी एक मायावादातून शंकराचार्यांचं मत आहे, त्याला आध्यात्मिक सत्ता म्हणतात. काय आध्यात्मिक सत्ता? आता बघा बरं गंमत पहा. स्वप्नातलं खरं कुठपर्यंत वाटत होतं? स्वप्नापर्यंत. स्वप्नापर्यंत. स्वप्नातून जाग झाल्यानंतर ते काय झालं? खोटं झालं. आता जे आपण पाहतो आहोत, आपण जे जगतो आहोत ते काय? व्यावहारिक सत्ता आहे, खरं वाटतंय. परंतु हे कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपण खरं आध्यात्मिकरित्या जागा होत नाही तोपर्यंत. जेव्हा आपण आध्यात्मिकरित्या जागे होऊ तेव्हा हे सगळं काय राहील? खोटं होईल. पण आता आपल्याला ते खरं वाटतंय. आता खरं खोटं वाटतच नाही की हे आपण करतोय हे सगळं खोटं आहे. वाटतंय का? हे सगळं खरं वाटतंय. कारण का? अजूनही आपण व्यावहारिक असलेल्या स्वप्नातच आहोत. जेव्हा आंतरिक विवेक जागा होईल
सत्सद विवेक बुद्धी जागी होईल, परमात्म्याची कृपा होईल, आपल्याला ही जी सूक्ष्मता आहे ती आपल्या बुद्धीला प्राप्त होईल, तेव्हा हे जे सगळं आहे हे सगळं काय होईल, खोटं ठरेल आणि एक आध्यात्मिक सत्ता जी आहे ती खरी ठरेल. संत त्या आध्यात्मिक सत्तेमधून बोलतात, म्हणून आपल्याला त्यांचे शब्द खोटे वाटतात. भगवंत आध्यात्मिक सत्तेमध्ये बोलतात, म्हणून त्यांचे शब्द आपल्याला तितके विश्वासपूर्वक वाटत नाही. समजते? लक्षात आलं का? कसं सांगता ना मी जे सांगितलं ते एक्सप्लेन करा बरं. कसं करा तुम्ही? म्हणजे जे स्वप्नामध्ये आपण जे पाहतो ते तर खोटं आहे, ते जागा झाल्यानंतर आपल्याला कळेल ते खोटं होत आहे, पण स्वप्नात असताना आपल्याला खरं वाटते. आता जरी जागा झाल्यानंतर व्यावहारिक सत्ता चालू होती, तिथं आपल्याला ते खरं वाटतं की नाही आता आपण खऱ्या दुनियामध्ये आलोय, आणि ते स्वप्न होतं ते खोटं होतं, पण आता चालू आहे ते खरं आहे. पण ते खरं पण ज्या वेळेस खोटं होईल ते आपण ज्या वेळेस आध्यात्मिक सत्तेपर्यंत पोहोचू तेव्हा आपल्याला ते खोटं होतं आणि आध्यात्मिक सत्ता ही खरी वाटेल. तर ती आध्यात्मिक सत्ता काय आहे? आता हे शब्द सांगू शकतो, तुझा अनुभव नाही आपल्याला. संतांच्या वचनावरती आणि शास्त्रावरती विश्वास ठेवून काय आहे ती आध्यात्मिक सत्ता? तिथे भेदच नाही, जो तू मी हे जगच नाहीये, तिथे फक्त एक ओहम, एकच आहे, परमात्माच आहे, सगळीकडे तोच आहे, फक्त वेगवेगळे. म्हणजे राक्षसात पण तो आहे, देवात पण तो आहे, हिरो मध्ये पण तो आहे आणि विलन मध्ये पण तोच आहे, पोलीस पण तोच आहे, चोर पण तोच आहे, वाघ पण तोच आहे, गाय पण तोच आहे. गीतेमध्ये एक श्लोक येईल पुढे, शुनी स्वपाकेच पंडितः समदर्शनः, म्हणजे ज्याची बुद्धी समत्व दर्शनाला प्राप्त झाली तो आध्यात्मिक सत्तेमध्ये आहे. अशा आध्यात्मिक सत्तेमध्ये गेल्यानंतर जिथं भेदच नाहीये, इकडे लक्ष थोडं किचकट वाटेल आता कारण पहिल्यांदा तुम्ही ऐकताय, अशा आध्यात्मिक सत्तेमध्ये आपण पोहोचल्यानंतर तिथं कशाचा आला लाभ आणि कशाची आली हानी? जिथं अपमानही तोच आहे आणि मानही तोच आहे, जिथं सुखही तोच आहे, दुःखही तोच आहे, लाभही तोच आहे आणि हानीही तोच आहे. फरक आहे का काही? पण त्याचा फरकच पडणार नाही ना, त्याच्यात वेगळेपणाच काही नाही, त्याचा फरकच पडणार नाही. या झाल्या तीन सत्ता. आता आपल्या मूळ मुद्द्यापाशी आहे. इथं काय म्हणतात, तिया परी जे बुद्धी आपू झाली या निरवधी हा असताची उपाधी आकळू न शके, जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादीचे लेप जेथ नाही. ती सूक्ष्म बुद्धी कशी आहे? गुणत्रयादीचे लेप. तीन गुण सांगितले तिचे, सत्व, रज आणि तम. या तीन गुणांच्या पलीकडे ज्याची बुद्धी गेली तो या अवस्थेला प्राप्त होईल. कुठल्या? निष्कामता. समजतंय का? गेलं वरून डोक्यावरून? नाही समजलं? ते सगळे क्लिअर सांगितले की अजून काय सोपं सांगायला पाहिजे. ज्याच्या बुद्धी म्हणजे सत्व, रजतम, आता तीन गुणांचा पुढच्या काही अध्यायामध्ये ते वर्णन येईल. सत्व म्हणजे सात्विकता, अगदी ग्रामीण भाषेमध्ये आपल्या सात्विकता, ज्याचं बोलणं सरळ आहे, वागणं सरळ आहे, खाणं पिणं सरळ आहे. सत्व बुद्धी की ज्याचा फार कोणाला त्रास नाही, आरडाओरडा नाही, सात्विक म्हणतो. एक राजसिक निस्ता लोळून काढणारा आहे, आळशी ज्याला म्हटलं जातं, कारण सांगणारा त्याला राजसिक म्हटलं जातं. पळवाट काढणारा प्रत्येक गोष्टीतून. अभ्यास करायला सांगितलं की मी 5 मिनिटांनी करतो, 5 मिनिटं खेळतो, हा राजसिक स्वभाव आहे. तामसिक डायरेक्ट पकडोकी मारामारी, काही घेणं देणंच नाही, एवढं खड्ड्यात जाऊ सगळं. क्रोध, असे गुण सांगितले. गुण आहे ना त्रिगुण, सत्व, रज आणि तम. यांची पण या गुणांची पण एका ते गुंतवणूक केल्यानंतर त्याला काय शब्द आहे बरं, आठवल्यावर सांगतो तुम्हाला. वेदांतिक शब्द आहे, मागे चर्चा झाली होती मला वाटतं या गोष्टींचं. या तीन गुणांच्या पलीकडे ज्याची बुद्धी आहे, जे तन संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादीचे लेप. लेप म्हणजे काय? आवरण. या तीनही गुणांचा ज्याच्या बुद्धीवर आवरण नाहीये, म्हणजे सत्वगुण पण नाहीये, त्याच्याही पलीकडे जो जातो. आपण आता व्यवहारामध्ये साधं माणूस काय म्हणतो, शांत राहावं, चांगलं राहावं, व्यवस्थित राहावं, हा सत्वगुणाचा आहे. भक्तिशास्त्र सांगतं या सत्वगुणाच्याही पलीकडे. सत्वगुण आपल्या सगळ्या गोष्टींच्या कल्याणाकरता उपयोगी आहे, इथे अडकायचं नाही. याच्या पलीकडे आलं की मग भगवंताच्या खऱ्या अर्थानं अनुभूतीचा प्रांत चालू होतो. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गुणत्रयादीचे लेप जेथ नाही, ज्याच्या बुद्धीवर सत्व, रज, तम यांच्या गुणांचा लेप नाही, अशी जी बुद्धी आहे
अशी जी निष्काम बुद्धी आहे त्या बुद्धीनं जर म्हणजे तो निष्काम योग मागचा जो सांगितला काल मागच्या सत्रातला तो जो योग जर आपण जगला तर आपण सुख दुःखाच्या पलीकडे जातो. पण त्यानं विशेष काय होतं, इथली कर्म सगळी चालूच आहे पण त्याचा त्रास होत नाही, त्याचं फळ निर्माण होत नाही. अर्जुना ते बुद्धी पुण्यवशे जरी अल्पची हृदयी पैसे तरी अशेष हे नाशे संसार भय. अर्जुना ती बुद्धी कोणती, ती बुद्धी म्हणताना कोणती बुद्धी, आता जे अर्धा तास तुमच्यापाशी सांगितलं नॉट होप ऑफ रिप्लाय, एकच वाक्य लक्षात होते याच्यातून प्रतिसादाच्या अपेक्षेमध्ये निष्कामता लक्षात येते. ती बुद्धी कुठली, निष्काम बुद्धी. अर्जुना ते बुद्धी पुण्यवशे, ती बुद्धी पुण्यवशात थोडीशी जरी हृदयात प्रकट झाली तरी, जरी अल्पची हृदयी पैसे म्हणजे प्रकट झाली तरी अशेष हे नाशे संसार भय. तर काय होतं, हृदयातलं संसाराचं भय पूर्णपणे अशेष. शेष म्हणजे काय, नाही शेष म्हणजे बाकी. हा तुम्ही काय म्हणले, उरलेलं का, मी पूर्ण ऐकलं. शेष म्हणजे उरलेलं, बाकी. अशेष बाकी नसलेलं शेष. काय म्हणतात, तरी अल्पचिरुदे पैसे तरी अशेष हे नाशे संसार भय. थोडं सुद्धा राहत नाही जीवनात, संसार भय सगळं अशेष, काही राहत नाही. पण कशानं, निष्काम. पण ती निष्काम बुद्धी आध्यात्मिक सत्तेवरती जे विवेकानं आपण विचार केला त्या रीतीने आपल्याला पाहावं लागेल. नाहीतरी व्यवहारात जगताना जर अशा रीतीने त्याची गफलत करून घेतली तर मात्र अडचण येईल. आणि संतांचे चरित्र पाहत नाही, ते आध्यात्मिक सत्तेवर राहिल्यानंतर आपल्या दृष्टीनं आपण त्यांना वेडे ठरवतो. आपल्या दृष्टीनं आपण त्यांना वेडे ठरवतो की आता मग श्रद्धेने आपण एक आता खाजगीमध्ये बसलो आहोत, आपण अगदी फेस टू फेस बोलतोय, फार काही वेगवेगळ्या विचाराची माणसं नाही म्हणून आपल्याला क्लिअर बोलायला हरकत नाही. पण इथे वेगवेगळ्या मताचे माणसं असेल तर वाद होतील या मुद्द्यांवरती की ज्यांची बुद्धी हे तत्वज्ञान ऐकायला परिपक्व नाही, त्यांच्या दृष्टीने हे नास्तिकवादी मत होईल. संतांना कुठले आपण स्वीकारलं, आपण वेळ ठरवतो संसार सोडून. आता आपण सुद्धा व्यवहारात पहा की एखादा भजन कीर्तनाला एखादा जात असेल किंवा वारकरी पण तसे आपण निगडीत आहोत, एखादा भक्ती मार्गाला लागला तर जर संसारात लक्ष नसेल तर काय म्हणतो आपण त्याला, काय यायला लागले नसतं बा, उठला का गेला तिकडं, उठला का गेला तिकडं. त्याची काय अवस्था हे आपल्याला माहिती नाहीये, तो कुठल्या लेवलवरती हे आपल्याला माहितीच नाहीये. त्याची लेवल त्यालाच ठाऊक आहे नाही का. संतांचा महिमा संतची जाणती दुर्लभ या गती अनेकाशी. एखाद्या व्यक्तीला ओळखण्याकरता आपली अवस्था पण तशी असायला पाहिजे. संतांना आपल्या दृष्टीने संतांना आपण वेडे ठरवतो. किती जरी आपण आता श्रद्धेने जरी पाहत असलो तरी आपण एक सूक्ष्म मध्ये पाहायला गेलो तर कुठेतरी आपल्या मनात किंतु निर्माण होतो. याला पर्याय आहे की मग रोजीरोटी करून कामधंदा करून जर तुम्ही सगळं सांभाळलं तर आपण काय त्यांना म्हणतो चांगले. म्हणजे काय, आपण आपल्या स्तरावर त्यांना आणतो. समजतंय का, नक्की समजतंय का, फक्त मान हलू नका. काय म्हणत होतो, काय यायला लागले याला, उठला सुटला का चाला नसला, उठला सुटला का चाला नसला. पण तो जर आध्यात्मिक सत्यता असेल की तो त्या अशा अवस्थेला पोहोचलाय की हे सगळं काही व्यर्थ आहे, संत त्या पदाला पोहोचले. म्हणून तर आपण काकड्यांमध्ये वगैरे म्हणतो की संसार दुःखामुळं चहूकडे विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. किंवा भासमान ए साते आलिया ओळंगा सारंग धरू नाही तरी संसारू हन जाईल लया. नाही का, पुढं काय त्याचं गणपत मृगजळावत जाईल रया. आता हे संतांचा अनुभव काय आहे, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळवत वाया जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली वत जाईल लया. आता हे पद लक्षात घ्या बरं, हा त्यांचा आध्यात्मिक सत्तेवरला अनुभव आहे.
आपल्या जर इथं या स्टेज लेवल म्हटले कुणाचे आई बाबा कुणाचं भाऊ बन कुणाचं काय काम धंदा नोकरी द्या सोडून काय म्हणू आपण आपल्या रीतीनं हेड लागलं काय तुम्हाला. पण ते आध्यात्मिक सत्तेवरती आहेत त्यांना हे त्या अनुभूतीला आहेत की त्यांनी अनुभव घेतला की हे खरंच व्यर्थ आहे. काही अंशी आपण वैतागल्यानंतर पण म्हणतोच की काय अर्थ आहे किती मरमर करा काय अनुभव आहे कोणासाठी किती मरमर करा जो तो जास्त पाहतो. हा व्यवहारातला अनुभव आहे की नाही. पण हा व्यवहारातला आपला त्राग आहे वैताग आहे वैराग्य नाहीये विरक्ती नाहीये. संतांची ती विरक्ती प्राप्त झाली संतांना ती अनुभूती आली प्रॅक्टिकली त्यांनी मानलं नाही आपण मानायचं आहे कारण ते जाणण्यासाठी त्यांनी ते जाणलं. समजतंय का कठीण जाईल यांना समजायला जरा पण मला वाटतं तुम्हाला तरी समजेल कारण का एक विशिष्ट काही गोष्टींचा अनुभव आल्याशिवाय तो समजत नाही. पण हे कानावर असू द्या जरी आता नाही समजलं तरी समजून घ्या हे फार चांगला मुद्दा आपल्याला भेटलेला आहे विस्तारित करायचं आणि थांबायचं. मृग जळवत वाया जाईल उदाहरण दिलं काय दिलं त्यांनी कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत वाया जाईल दया. व्यावहारिक सत्तेमध्ये आपण आहोत की ज्यांना आपण सगळ्यांना माझं माझं म्हणून घेतलेलं आहे. आता काय व्यवहारात आपल्या अंतःकरणात भाव आहे हे माझं आहे ते माझं आहे मी अमुक आहे मी तमुक आहे माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे. संत म्हणतात मृग जळवत वाया जायला आहे. हे तुम्हाला आता खरं वाटतंय पण जेव्हा तुम्ही त्या मृगजाळापाशी जाल तेव्हा तिथं जवळ गेल्यानंतर तुम्हाला कळेल की हे सगळं व्यर्थ आहे. हे संत तिथं जाऊन आल्यानंतर सांगतात. संतांनी तो अनुभव घेतलाय तो घेतल्यानंतर आपल्याला सांगितलं की हे खोटं आहे. आता व्यवहारात मानताना आपल्याला त्यांना मानावं लागेल खरं आहे म्हणून. परंतु आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उच्च व्हायचं असेल तर मात्र संतांचं स्वीकारावं लागेल आणि इथं व्यवहारातल्या पातळीत व्यवहार म्हणून जगावं लागेल पण अंतरातून आध्यात्मिक स्तरावर आहोत. काही काही आपण उदाहरणं पाहतो बघा अगदी वेड्यासारखी रस्त्यावर पडलेले काही काही महात्मे असतात कळून येत नाही ते अगदी भिकाऱ्यासारखे कपडे मळलेले फाटलेले तुटलेले काही नग्न जटा वाढलेला काही त्यांना देहाचं भान नाही. परमहंस स्थिती त्याला म्हटलं जाते. काय परमहंस स्थिती. काही काही एकदम बालकांप्रमाणे राहतात बालवृत्ती. स्वामी समर्थ महाराज कसं त्यांचं जीवनमान आता सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडेच आहे. गजानन महाराज पुष्टी पत्रावळ्या खातात. आपल्या वृत्तीने विचार केला तर आपण काय म्हणू काय येडले खरकट कुठं खातात का काय. ही जी पराकोटीचे महात्मे आहेत संत रामकृष्ण परमहंस एकदम बाल म्हणजे रामकृष्ण परमहंसांची पराकोटीची धारणा पहा तुम्ही. लग्न केल्यानंतर पत्नी बरोबर संपूर्ण आयुष्यभर बायकोला आई म्हणायची. काय म्हणायची बायकोला आई म्हणायची आणि त्यांची बायको पण त्यांना मुलाप्रमाणे सांभाळत होती. थोडा पण विकार नव्हता त्यांचा. काय म्हणाल तुम्ही या गोष्टींना. आता व्यवहाराच्या दृष्टीने किती चुकीचं वाटेल आपल्याला विश्वास ठेवू शकत नाही परंतु ते एक आध्यात्मिक स्तरावरती आहे अनुभूतीच्या अशा अवस्थेवरती आहेत की त्यांच्यासाठी सगळं गाळलेलं आहे. समत्व प्राप्त झालं ना सगळ्या गोष्टी लक्षात येते. हा जेव्हा निष्काम योग आपल्याला आचरायचा आहे जीवनामध्ये तेव्हा आध्यात्मिक स्तरावरती उच्च व्हावं लागेल. आणि आध्यात्मिक स्तरावरती जोपर्यंत आपण उच्च होत नाही तोपर्यंत हे मान अपमान लाभ हानी चालू राहील. आणि त्याचा परिणाम आता आपण म्हणजे एक मित्रत्वानं बोलायचं झालं की टीका टिप्पणी नाही कोणावरती पण आता आपण धर्म व्यासपीठांवरती माजलेला जो अनागोंदी कारभार पाहतो त्याची अवस्था ही आहे की त्या व्यवहाराला त्यांनी सत्य म्हणलं. म्हणजे नारळ जरी नाही दिलं तरी नाराज होतो ही व्यक्ती. म्हणजे व्यवहारातच आहोत की नाही. एखादी चांगली चाल गायली लोकांनी टाळ्या वाजवल्या की आपल्याला काय वाटते व्यवहारातच आहोत. एखादी काही बोलताना विषयी फसला काय बोलता येत नाही दुःख झालं हा काय झाला व्यावहारिक स्तरावर आहोत. पण आध्यात्मिक स्तरावर जेव्हा आपण असू तेव्हा त्या प्रतिक्रियांचा आपल्यावर परिणाम पडत नाही. ज्या अर्थी आपल्यावर प्रतिक्रियांचा परिणाम पडतोय त्या अर्थी आपण व्यावहारिक सत्तेमध्ये प्रबळ आहोत आणि मान्य करावं लागेल. पण या व्यावहारिक सत्तेतूनच बाहेर पडण्याकरता म्हणजे भगवंताची प्राप्ती करण्याकरता हा एक मार्ग आहे निष्कामता की ज्याला बाहेरून काय बदलायचं नाहीये. बदलायचे कुठून आतून बदलायचे. आतून
आपली फसगत इथे होते की आपण बाहेरून बदलवतो. त्याला गोड उदाहरण दिलं जातं. इमारत बांधली, एक घर बांधलं मस्तपैकी नवीन, काही दिवस गेले, खूप वर्ष गेले, चांगलं घर टिकलं, पण नंतर त्याला तडे गेले. काय गेले? तडे म्हणजे काय म्हणतो परत? तडे म्हणजे हा भेगा, शाबास, असं चाणाक्ष राहायचं. इकडं तिकडं जरी बघत असतं त्याचं लक्ष असतं बरोबर का, असं लक्ष असतं बरं. बऱ्याच वेळा माझं तिकडे तिकडे पाहतो, परत होतं किती हुशार आहे पण तू येत नाही, त्याला काय करायचं. किती संगत सत्संग त्याने टाळला आतापर्यंत, किती गोष्टी मिळाल्या असतात, आज किती नवीन गोष्टी ऐकायला भेटल्या आपल्याला. भेगा पडल्या त्याला. मग आपण त्या भेगा बुजवण्याकरता काय करतो? सिमेंटचं आपण बोलतो पुट्टी करतो आणि भरतो. पण ते वरवर आपण भरलं, आतमध्ये आतमध्ये ते पोकळच राहतं. वरून किती जरी मुलामा लावला तरी ते कायमस्वरूपी काम होईल का? जेव्हा आतमध्ये आपण त्याच्यात जाऊन ते सगळे क्लिअर करू, आपलं आयुष्य तर चालून ते आपण जे आपण एकदम नाही केलं तर प्रॉपर काम म्हणजे आतून जर भेग भरायची झाली तर काय करायला लागेल बाबा? म्हणजे उदाहरण पाहिजे, त्याला लिक्विड करायला लागेल, काही तिथे बारीक बारीक काहीतरी असं अवजार घ्यायला लागेल, इंजेक्शन सारखं म्हणा, काय म्हणा, ट्यूब सारखं तिथे आतमध्ये त्याचं भरावं लागेल आणि मग ते पॅक होऊन जाईल, पॅच होऊन जाईल. अरे लक्षात येत आहे? पूर्णपणे भेगा आपण वरवरून लावते, मुलांपट्टी लावली मस्त, त्याच्यावर प्लास्टर ऑफ पे केले, काय ते प्लास्टर लावले, डिझायनिंग वगैरे सगळी केली, पण आतून भेगा तशाच. काय फरक आहे का त्याचा? वरून वरून तुम्हाला चमकदार वाटेल पण आतून गंजलेलं आहे. अध्यात्म मार्ग तुम्हाला आतून बदलायला सांगतो. बाहेरून किती बदल झाला हा गौण भाग आहे, आतून किती बदल झाला आणि तो न दिसणार आहे. निष्कामता आतून होणारी गोष्ट आहे. समजलं? कजड जात आहे. थांबूया आपण. पुढचा श्लोक आपण उद्या पाहूया. समजलं? काय म्हणतात? नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महत्व भयात. म्हणजे हा जो निष्काम योग आहे, थोडा जरी आपल्याला साधला, दैव कृपेने पुण्यानं आपल्याला थोडा जरी साधला तरी आपण या संसार भयातून मुक्त. तर हे फक्त दैव कृपेने म्हणजे सगळं देवांवरती किंवा भगवंतावरती नशिबावरती अवलंबून ठेवून जमणार नाही. त्याच्याकरता आपल्याला थोडा प्रयत्न पण करावा लागेल. मी सकाळ काहीतरी ऐकत होतो आणि मला एक शब्द चांगल्या रीतीनं नवीन ऐकायला मिळाला. आपण म्हणतो उपजत. उपजत म्हणजे काय? जन्माबरोबर त्याच्याबरोबर काही गोष्टी आल्या. तर मी असाच विचार करत होतो, संतांचं पण वचन आहे, अन्न मान धन येतो प्रारब्ध आदिनाचं म्हटलं तर. प्रारब्ध म्हणजे काय की मागूनच घेऊन आलेलो आहोत. पूर्वजन्माचं काही असेल बाबा, सुकृत असुकृत काही असेल, त्याला उपजत म्हणतात. पण हा उपजत जो शब्द आहे हा पण गमतीचा आहे की आपण आतापर्यंत त्याच्यावर गौण असं लक्षपूर्वक हे केलं नाही. जत म्हणजे मिळवलेलं आणि उपजत म्हणजे मिळालेलं. लक्षात येतंय? काही गोष्टी आपल्याला उपजत आहेत पण सगळ्याच उपजत नाहीयेत ना. काही गोष्टी आपल्याला मिळवायच्या पण आहेत. प्रयत्नाने आपल्या जीवनात जे काही सुखदुःख येतील ठीक आहे, ती काही उपजतचाही घेऊन आलेलो असेल, परंतु अध्यात्म मार्गातल्या ज्या क्रिया आहेत ते उपजत नाहीयेत. व्यवहारातले भोग उपजत आहेत पण अध्यात्मातल्या उपासना प्राप्त करायच्या आहेत त्या जत आहेत. जत म्हणजे काय? करणे, कराव्या लागणाऱ्या. आणि उपजत म्हणजे सहज मिळालेल्या. मिळवणं आणि काय मिळणं यात जे अंतर आहे ते अंतर लक्षात घ्या. म्हणून इकडे लक्ष द्यायचे. या गोष्टींना म्हणजे आता तुम्ही इतके लहान नाही आहेत की जे सारखे काही फार जाणून आपल्याला कळत नाही. किती केलं तरी हे तुमच्या तुलनेनं तो लहान आहे. त्याची बुद्धी तितकी काही परिपक्व आहे का? त्याला तितका विवेक आहे का चांगल्या खऱ्या खोट्याचा? नाही, तो त्या वयात येते दोन्ही. पण आत्ता तुम्ही जे आहात तुमचं वय अशा अवस्थेला आलेलं आहे की तुम्हाला काही काही कळतंय. सगळं काही कळत नाही पण काही काही कळतंय. जे कळतंय त्या कळणाऱ्या गोष्टींना स्वीकारून तुम्ही काही मिळवणं गरजेचं आहे. तर त्यावेळेचा सदुपयोग होईल. लक्षात येते? आणि ही ज्ञानेश्वरी कुठलाही चमत्कार सांगणारी नाहीये.
जसे इतर काही वेगवेगळे पंथ संप्रदाय पाहतो आपण. हे केलं का हा चमत्कार होईल, ते केलं का तो चमत्कार होईल. तर नाही, तिथं तुम्हाला मिळवायचे स्वतः. असे ज्ञानेश्वर महाराज प्रकट होऊन तुमच्या डोक्यावर हात ठेवणार, चल वच त्याला कल्याण हो, असं नाही होणार. असं संतांनी आम्हाला फुकटचं काहीच दिलं नाही. दिले का ज्ञानोबा तुकोबांनी? त्यांनी आपल्याला सांगितलं, आपुली आपण करा सोडवं. वाचावी ज्ञानेश्वरी. नामदेवरायांनी सांगितलं, जानाबाईने सांगितलं, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. पण वाचली पाहिजे. हे कोण सांगतात? संत सांगतात. घरात ठेवून नाही होणार ती. होईल का? तुम्ही परीक्षेला बसले, तुम्ही म्हणले देव सगळं करेल, चला जातो आज भैरवनाथाच्या मंदिरात, मस्त 2 नारळ फोडतो, एकच्या वेळी 2 जय भैरवनाथ महाराज की जय असं गर्जना करू, अंगारावर मस्तपैकी मलवड भरून जाऊ, परीक्षेत 100 पैकी 100 मार्क होईल? भैरवनाथ काय करतील? छडी घेतील, पहिला धुपटून काढतील तुला. भैरवनाथ म्हणतील, तुला बुद्धी दिली आहे, अजून काय द्यायला पाहिजे? त्या बुद्धीचा उपयोग कर आणि पेपरवर सोडव. लक्षात येत आहे का? मी उपजत आणि जत या गोष्टींबद्दल बोलत होतो. आपल्याला काही गोष्टी मिळवायच्या आहेत. व्यावहारिक सत्तेत राहताना आपल्याला ते नियम पाळावे लागेल. तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय तिथे यश प्राप्त होणार नाही. अभ्यासे प्रकटे असाध्य साध्य करिता सायास. एवढा गोळा अभंग आहे. तो अभंग फार ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्य सिद्धी, नोहे ऐसे काही नाही अवघड. पुढं काहीतरी आहे तसे, दोरे चिरा कापे पडिला काचनी, अभ्यासी सेवनी विष पडे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास होता म्हणे. या अभंगावर कीर्तन केलं पाहिजे. खरं तर शक्य गोष्ट शक्य गोष्ट प्रयत्न करा. या अभंगावर कीर्तन खरंच आपण वेळ मिळाला ना की चौधरात चिंतन काढून अशा ठिकाणी असं ना विद्यार्थी दशेत किंवा अशा चतुर्थीला वगैरे आपल्याला या गोष्टीला संतांचे हेच विचार आहे. अध्यात्म संत एवाय. आपल्याला मी तुमच्यासाठी बोलतोय, खास चेतनसाठी बोलतोय आणि श्लोकसाठी बोलतोय. आता हे तिघ जण रेग्युलर येतात गाडीमध्ये, एखादा खाडा होतो, पण तुम्ही लय ड्रॉप केला. कारण काय होतं बाबा? मी सांगू कारण काय होतं? कारण दुसरं काही नव्हतं. त्याचं कारण फक्त एक कंटाळा आणि त्यावेळेस त्या गोष्टींना महत्व, याचं नसलेलं महत्व. तुम्ही फार चुकीचे असं नाही म्हणत मी, पण इकडं उचित रागवत नाहीये, पण मी समजून सांगतोय की तुम्ही आत्ता जर याला मुकले, ते अनायासे तुम्हाला भेटते, सहज भेटते, सहज भेटते. तुम्हाला सहज भेटलं की त्याची किंमत राहते. ही किंमत कधी येईल? जेव्हा अजून पुढचे 5-10 वर्ष तुम्ही जाल, तुमच्या वयाच्या त्या टप्प्यात याल, त्यावेळेस तुम्हाला जेव्हा जीवनात चटके सोसावे लागतील ना, त्यावेळेस ज्ञानोबा आठवतील, त्यावेळेस तुकाराम महाराज आठवतील. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. तोपर्यंत आता जर ही जी विचारांची शिदोरी आपल्या बरोबर असेल, तर रस्त्यामध्ये आपल्याला कामं येतील, वेगवेगळे प्रसंग येतील, अडचणी येतील, त्यावेळेस त्या संकटातून कसं वाचायचं, त्यावेळेस संत विचार आपल्याला मिळतील. दुर्भाग्यानं आपण या विचारांपासून फार बाजूला चाललोय. माझ्याकडे बघा काही ना, आपण सत्संग करतोय, वेळ टाइमच करत नाही. आपण करतोय, चुकीचं वाटते तुम्हाला? काही बोरिंग होत असेल, मान्य आहे मला, कारण विचार प्रवाहातच त्या सगळ्या आहेत. जिथं 100 पैकी 80-90 मुलं वेगळ्या विचारधारेची आहेत आणि 5-10 मुलं विचारधारेची आहेत. निश्चितच त्याची तुलना झाल्यानंतर जड पारड होणार आहेत त्या गोष्टींचं, तिकडे ओढा होणारच आहे. हीच तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. हीच तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. असं म्हटलं जातं, सत्याच्या मार्गाने अडचणी खूप आहेत, सत्याच्या मार्गाने अडचणी खूप आहेत, पण ट्रॅफिक कमी आहे. ट्रॅफिक नाही येते, कारण त्या मार्गाने जाणारी संख्याच कमी आहे. असत्याच्या मार्गाने किंवा वाईट मार्गाने जाताना तुम्हाला सुविधा खूप मिळतील, पण ट्रॅफिक जाम आहे. रस्ता एकदम टॉप क्लासचा आहे आणि इतकी ट्रॅफिक आहे की तुम्ही त्यात अडकून पडलेले आहे. पण तो जर चांगला मार्ग निवडला तर तुम्हाला तुमचे सहकारी कोण नसेल, कदाचित तुम्ही एकटे असाल, अडचणी येतील, सगळं येतील, परंतु तुम्हाला तिथं विरोधक फारसे नाही. विरोधक म्हणताना अडचणीत आणणारी फारसे नाही, असा एक भाव लक्षात घ्या. ही संधी आहे आपल्यासाठी. मागे काहीतरी ते एक उदाहरण
होतं वाळवंटातलं एक शिव होतं की ते एक झाड आहे, एकच झाड आहे असं, आणि आजूबाजूला जवळजवळ 400-500 किलोमीटरच्या सर्कलमध्ये एक पण झाड नाही, एकटच झाड. 400-500 किलोमीटर कशाला म्हणतात? झाड होतं आम्हाला जीवनदायी झाड, नवी जीवनदायी झाड ना होतं ना? कडा. काय होती ती स्टोरी? ते म्हणजे एकच झाड असतं, म्हणजे ते उन्हाळ्याचं एकच घर, ते एक घर पाणी द्यायला, ते जीवनदायी म्हणजे दुसऱ्या प्राण्यांना ते प्रेरणा द्यायची याच्यासाठी उन्हाळ्याच्या ह्याच्यात. त्याची स्टोरीला एकंदरीत अशी की त्याच्या अवतीभोवती 400-500 किलोमीटरवरती काहीच नाहीये, कोणीच नाहीये, फक्त एकटं झाड आहे. विचार करा, त्या झाडामध्ये पण संवेदना आहेत, काय वाटत असेल त्याला. तरी पण ते दरवर्षी त्याची पानं गळतात, ते परत दरवर्षी त्याला पानं फुटतात, ते हळूहळू वाढत आहे, सावली देत आहे. त्याची वाट पाहिजे कोणाची? तुला माळी मला येईल, पाणी घालील, कोण अमुक येईल तमुक येईल, कुणी नाही. अख्या वाळवंटात कुठले प्राणी असणार, कुठले की त्याच्या झाडावर पण पक्षी नसत बसतात, कोणी हे पण नसेल, क्वचित कोणी एखादा, कोणी क्वचित सावलीत बसत असेल. म्हणून त्याने उभं राहिलं, बहरायचं राहिलं. आपल्यासाठी हे सुवर्ण संधी. अडचणी येतील, सगळं येतील. एक कविता आहे ना तुम्हाला, ती काना नावाची, 8वीला 7वीला आहे का नाही? आता फार गोड कविता होती, आपल्याला होती ती. मोडून पडला संसार तरी मोडला नाही काना, पाठीवरती हात ठेवून पण फक्त लढ म्हणा, कुसुमाग्रजांची होती. अध्यात्म आपल्याला काय शिकवतंय? आत्मिक बळ वाढवा, प्रयत्नानं प्राप्त करा, अर्जन करा. अजून एक चांगलं वाक्य सांगेल तुम्हाला, माणसानं त्याच गोष्टींना आपली संपत्ती मानावी की जी त्यानं स्वकष्टार्जाने मिळवलेली. लक्षात, माणसानं त्याच गोष्टीला आपली संपत्ती मानावी की जी त्यानं स्वतःच्या कष्टाने मिळवलेली आहे. लौकिकातली घरदार शेतीवाडी सोडूनच द्या, ती आपली नाहीच आहे, पूर्वजांची काहीतरी उपजत आहे. हा शब्द आला, काय उपजतच आहे ना, आपण कमवली का? आपल्याला अधिकार त्याच्यावरतीच आहे जे आपण स्वकष्टाने मिळवतो. आता हे लौकिकातलं सोडून द्या आणि अलौकिकातलं पहा. एखादा आपलं एखादी कला, एखादा वेगळेपणा जीवनातला आपला स्वकष्टात देतोय. आपलं नाव आपल्या मागच्या कोणाच्या ह्याच्यामुळे नको आहे, आपल्यामुळे ते नाव व्हावं. आपल्याला सगळ्यांना कोणाच्या नावाने ओळखलं जातं? वडिलांच्या नावाने. ही आपली ओळख आहे का? आपली ओळख आहे का ही? अरे हा, तो चेतन माणूसगिरीला ओळखता का तुम्ही? कोण चेतन माणूसगिरे? आम्ही ओळखत नाही. अहो तो नाही का संतोष माणूसगिरे, ते त्यांचं लोणावळ्याला इडलीचं वड्याचं दुकान आहे, त्यांचा पोरगा. हा मग लक्षात आलं. चेतनला ओळखते का कोण? चेतनला कधी ओळखला जातो? जेव्हा त्याच्या वडिलांची ओळख, हा त्याची ती काही ओळख झाली नाही. मला ह्याच्या वेगळं सांगतोय, चेतनला ओळखताय का कोणी? चेतनला ओळखत नाही. चेतनला केव्हा ओळखलं जातं? जेव्हा त्याच्याबरोबर त्याच्या मागे त्याच्या वडिलांचं सर्टिफिकेट असतं. हे व्यवहारातलं झालं. पण ती आपली खरी किंमत आहे का? आपली किंमत कधी असेल? जेव्हा असं म्हटलं जाईल, अहो ते संतोष माणूसगिरी कोण? अहो नाही ओळखत. अहो ते नाही का तो शिलग्नातला अत्यंत तो हुशार पोरगा, तो बोर्डात पहिला नंबर आला होता, त्याने महाराष्ट्रात त्याच्या पेपरला नाव आलं होतं, तो चेतन माणूसगिरे. त्याचे वडील, लक्षात येत आहे? त्याचे वडील आणि त्याचा मुलगा, यात अंतर आहे ना. आता त्याच्या वडिलांना कशामुळे ओळखलं जातं? चेतनमुळं. का? कारण त्याचं पेपरला नाव आलं होतं. ते पेपरला नाव फुकट मिळालं का त्याला? काय केलं त्यासाठी? त्यांनी प्रयत्न केले, यशस्वी झाला, स्वतःची एक ओळख निर्माण केली आणि त्याच्या ओळखीनं मग बाकीच्यांना ओळखलं जातं. ही आपली संपत्ती आहे, ती आपल्याला मिळवावी लागेल. त्याशिवाय टुकारमणी फिरून नाही भेटणार. बैलगाडा, गाडी पळवा, त्याच्या मागे जा, टाइमपास करा, मोबाईल पहा, वेगवेगळी कारणं सांगा, नको त्या कारणामध्ये वेळ घालवा, याने भेटेल का? इतर मूर्खांमध्ये पण तुमच्यामध्ये फरक काय राहिला? लक्षात दे. नाही त्याला आवडत नाही, माझ्या मित्राला ते म्हणते काहीतरी बळवाटपणा आहे, काय म्हातारपणात करायच्या गोष्टी करायला लागली. हे कोण सांगतोय? की ज्याने हे कधी अनुभवलेलं नाहीये आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय.
तुम्ही अशा माणसावर विश्वास ठेवताय की ज्याने कधी ज्ञानेश्वरी उचकटलेली नाहीये. लक्षात येते? मी तुम्हाला रागवत दुखवत नाहीये, तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतोय. हा एवढा आटापिटा करण्याचं कारण काय? कारण ते आता पुन्हा ते तत्वज्ञानात गेले की मग थोडं डोकं जाईल. प्रॅक्टिकल सांगा. लक्षात आलं? समजलं? आम्हाला याच वयात वाटतंय की आम्हाला उशीर झाला. हा बघा आता तुमच्या समोर प्रॅक्टिकली म्हणजे ते आध्यात्मिक सत्तेवरती आहे आणि तुम्ही व्यावहारिक सत्तेवरती आहे. लक्षात आलं का? पुन्हा ते आपल्या झाडाचं ते उदाहरण, झाडाचं उदाहरण आठवतंय का? कुठलं? एक बैलगाडी आली, एक जण झाडाच्या फांदीवरती आणि एक झाडाच्या खाली बसलेला आहे. आता ते कुठे आहेत? झाडाच्या वरती बसलेले आहेत. त्यांचं म्हणणे काय की आम्हाला तुमच्या वयाच्या असताना जर आम्हाला हे मिळालं असतं तर आमच्या जीवनात अजून हे वेगळं असतं. त्यावेळेस आम्हाला काय मिळालं नाही, आता तुम्हाला मिळतंय तर तुम्ही घ्या. तुम्ही काय म्हणताय? कुठे ती बैलगाडी येऊन दिसते? लक्षात येते का? तुम्ही झाडाच्या खाली आहात, ते झाडाच्या वरती आहे. वरून पाहणारा माणूस खूप लांब खालचं पाहू शकतो, खूप इकडे दुसऱ्या बाजूचं पाहू शकतो. जाताना पण चढाचं पण उतराचं पण. म्हणून काही गोष्टी चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतात, काही गोष्टी ऐकायच्या असतात. अर्जुनाचा विजय काय झाला माहितीये? अर्जुनाचा विजय काय झाला? कारण त्याच्याबरोबर विजय होता म्हणून अर्जुनाचा विजय झाला कारण तो कृष्णाचा ऐकत होता. आपण कुणाचं ऐकलं पाहिजे हे पण कळायला पाहिजे. दुर्योधनाचं नुकसान का झालं? दुर्योधन का हारला? कारण तो शकुनीचा ऐकत होता. दुर्योधनाचा सल्लागार कोण होता? शकुनी. आणि अर्जुनाचा सल्लागार कोण होता? कृष्ण. आपला सल्लागार कोण आहे याच्यावर पण आपलं यश अपयश अवलंबून असतं. खरं तुम्हाला सांगतो, पोट तिडकेनं प्रामाणिकपणे सांगतो, त्या बाकीच्या लचंडात नका पडू. मस्तपैकी आपला अभ्यास करा. श्लोक अजिबात कारण सांगू नकोस मला इकडे असते, त्यानं तुझी फसवणूक होणार आहे बाळा. दुसरं कुणाचं नुकसान होणार नाही. माझं काही नुकसान आहे? एवढे दिवस आला नाही म्हणून आम्ही थांबलो का? थांबलो आम्ही चेतन? किंवा तुमच्या न येण्यामुळे काही आम्हाला बंद पडलं असं काही आहे का? का माझं काही नुकसान झालं? का त्या विजय काकाचं का रुद्रचं काही नुकसान झालं? तो 4 वेळा तुम्हाला म्हटलं की चला रे, तुम्ही म्हणणार नाही मी आता अजून नाश्ता करायचा आहे, मला इकडे तिकडे. त्याचं काही नुकसान झालं? त्याचं काही नुकसान झालं नाही. त्याचा उलटा फायदा झाला. त्याला 2 गोष्टी चांगल्या कळाल्या, त्याची प्रेरणा जागृत झाली, त्याला एक विश्वास निर्माण झाला की ही गोष्ट माझ्या कल्याणाची. त्याच्यामुळे त्याची अजून स्फूर्ती वाढली. तो अधिक ज्ञानेश्वरीचं पारायण करायला लागला किंवा वाचायला लागला. एकदा ज्ञानेश्वरी पूर्ण वाचून काढली, त्याचं नुकसान झालं काही? त्याच तुलनेनं तुम्ही माघार पडले, तुम्ही उचकडूनच नाही बघितलं. त्याला समजलं की ते हा गौण वाघ आहे, परंतु तुमच्या पुढे काही पानं वाचून गेलाय हे महत्वाचं आहे ना. त्यानं मांसाहार सोडून दिला, ही प्रेरणा आहे, ही सामान्य गोष्ट आहे. दिलीप भाऊने मांसाहार सोडून दिलाय, पूर्ण नसेल दिला म्हणायला. बड्डेला पण पार्टी केली असेल कदाचित. होईल ते पण हा एकादशी होती, किमान एकादशी तरी पाळली. ही सामान्य गोष्ट नाहीये. काय सांगतोय तुम्हाला? लक्ष देते का? बोरिंग व्हायला लागलं तुम्हाला? काय कटकट राव यांच्याकडे आला, यायलाच नको. आता ही वर्तमानातली गोष्ट आपण आपल्या पोरांना घेऊन नाही ना बसलो. मला तुम्ही प्रॅक्टिकली एकदा हे करूया आपण. सत्संग रेकॉर्ड राहिले जरा काय राहू द्या, रेकॉर्ड जर राहिले काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॅक्टिकली बोला. तुमच्या मित्र परिवारामध्ये आता जे आपण काही चर्चा करतो अशा किती वेळा चर्चा होतात? तुमचे जे काही मित्र आहेत, शाळेतले, गावातले, कुठले, खेळातले, तुमच्या मित्र परिवारांमध्ये या चांगल्या गोष्टींच्या बद्दल किती चर्चा होतात? ज्ञानेश्वरी माहितीच नाहीये. इथून सुरुवात आहे. 50%पेक्षा कमी. 50% चर्चा होती. म्हणजे कुठल्या विषयावर चर्चा होती? मी ज्ञानेश्वरीच म्हणत नाही, मी चांगल्या गोष्टी म्हणतोय. चांगल्या गोष्टींवरती थोडीफार होती. ज्ञानेश्वरी म्हणजे जास्त नसते, ज्यांना माहिती ती करतात चर्चा. एरवी तुम्ही असं क्रिकेट खेळायला गेले किंवा कधी बारावर बसले, मंदिराच्या बाहेर बसले असेल, काही तुमचे असं मित्र परिवाराची चर्चा होती का? नाही अरे आपण काहीतरी वाचलं पाहिजे बरं का, किंवा आपण आहे ना चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे असं होती. तुमच्या चर्चा काय फक्त खेळाच्या आणि त्या दुसऱ्या आहेत, त्या पण काही टप्प्यानंतर बोलणार आहे तुमच्याशी. काय अर्थ नाही त्या गोष्टींना. मग असं म्हटलं ना, सल्लागार कोण आहे हे फार महत्वाचं आहे. आणि आपला खरा मित्र तोच की जो आपल्याला वाईट मार्गावरून सरळ चांगल्या मार्गावर आणतो, तो आपला खरा मित्र आहे.
उगीच आज ह्याला टाकला, ह्याच्याकडून पार्टी घेतली आणि ह्याला चिरला, तो मित्र नाही तुमचा. चांगल्या मित्रांच्या बरोबर राहा, चांगल्या मित्रांबरोबर सहवास ठेवा, जेणेकरून तुमचं कल्याण होईल. आणि सगळ्यात मला तर असं वाटतं सगळ्यात चांगले मित्र कोण असेल जगात तर ते पुस्तक आहे. ते स्वतः एका जागेवरच राहतात पण आपल्याला उंचावर नाही. समजते? थांबायचं काय कोणाला थांबायचं? काय कोणाला प्रश्न? काय नाही, काही शंका? महाराज तुम्ही नाही का मागाशी म्हणले ते तामसिक काहीतरी त्याला कधी कोणची तरी बरं नाही असे खंड नाही. तामसिकचा अर्थ म्हणजे तामसिक तमोगुणी म्हणजे रागीट म्हणूया आपण त्यांना समजण्यासाठी. चिडचिड चिडचिड नाही म्हणते, रागीट म्हणजे हा असं समज. शीघ्रकोपी किंवा रुद्र हा शब्द आहे त्यांना देव म्हणजे भगवंताचे जे वेगवेगळे अवतार झाले ना ते वेगवेगळ्या कारणाने झाले नाही का. आता संतांचे अवतार पण भगवंताचे आहेत पण त्यांच्यामध्ये क्रोध दिसतो का? ज्ञानेश्वर महाराजांचे आपण पसायदान म्हणतो, जे काळांची व्यंकटी सांडू त्या सत्तेमध्ये वाढ. आता एक लक्षात घ्या, हा मुद्दा सांगताना देवाचा पण अवतार होतो आणि संतांचा पण अवतार होतो. देवाचा अवतार काय घेण्याचे कारण गीतेने सांगितलेली 3. तुम्ही 11ला कीर्तन आले की तुम्हाला ऐकायला मिळेल. ते 3 कारण गीतेने सांगितली. एक सगळ्यांचा श्लोक पाठ आहे काय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देवाच्या अवताराची 3 कारण आहेत. एक धर्माची स्थापना, दुसरं भक्तांचं रक्षण आणि तिसरं दुष्टांचा नाश करा. या 3 कारणाने देव वेगवेगळ्या अवताराला येतो. बरोबर. आता अवतार ही संकल्पना काय ते नंतर सविस्तर काहीतरी बोलू समजण्याकरता. संत पण अवताराला येतात. देवाच्या अवताराचं कारण काय? दुष्टांचा नाश करणं. आता एखाद्याचा नाश करायचा आहे तो म्हणून काय या 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 वा वा असा तुझा नाश करू असं म्हणणार आहे का? तिथं काय करायला लागणार आहे? आवेश, युद्ध करावं लागणार आहे. वेगवेगळ्या आपण पुराणातल्या गोष्टी ऐकतो. तसे हे जे अवतार आहेत काही ते दुष्टांचा नाश करण्याकरता झालेले आहेत. ते शीघ्रकोपी आहेत. खंडोबाचा अवतार, आपल्या भैरवनाथांचा अवतार, हे भगवान रुद्राचे अवतार आहेत. वेगवेगळे अंश अवतार, लीला अवतार, पूर्ण अवतार असे 3 प्रकारचे अवतार आहेत. त्याच्यामधले हे लीला अवतार आहेत की जे दुष्टांचा नाश करण्याकरता निर्माण झालेले आहेत. परंतु ते क्रोधी स्वभावाचे आहेत. त्यांच्यामध्ये काही अवतारामध्ये सत्वगुण प्रधान आहे. राम अवतार आहे त्यांच्यामध्ये सत्वगुण प्रधान आहे. भगवान श्रीकृष्ण अवतार आहे त्यांच्यामध्ये सत्वरज मिश्रित आहे. तसे आता भगवान शिवांचे हे जे अवतार आहेत त्यांच्यामध्ये तमोगुण प्रधान आहे. ते शीघ्रकोपी आहे. कडक वार ज्याला म्हणतो आपण, कडक कळतं ना, तसं तमोगुणी म्हणजे तमोगुणाचा प्रभाव अधिक असलेले हे अवतार आहेत. त्यांची जी उपासना आहे त्यांच्या नियमावली थोडे जरी मागे पुढे झालं, त्या नियमावलीमध्ये थोडं जरी मागे पुढे झालं तरी मग ते काय होतात? उपायमान होतात किंवा लवकर प्रसन्न होतात. हाच त्याचा भाव इतकाच. समजलं? काय समजलं? तेच नाही का म्हणजे त्यांच्या आवाज नाही का म्हणजे त्यांच्या कारणामुळे अवतार असे नाही का म्हणजे वेगवेगळे त्यांचे रूप धारण झाले आणि त्यांना ते रूप धारण त्यांना रुद्र नावाने असे आणि त्या वेगवेगळ्या कारणाने ते अवतार झालेले असल्यामुळे तशी तशी स्वरूप देवाने घेतलेली आहे. तर भैरवनाथ हे काशीचे कोतवाल आहेत. त्यांची पण एक कथा आहे गोड. आपली वेळ झाली, तुम्हाला ऐकायची का नंतर पुढच्या वेळी बघायची? त्याची पुराणाने कथा सांगितली अशी की भगवान विष्णूचा आणि ब्रह्मदेवाचा वाद झाला की आमच्या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ. म्हणून ते ब्रह्मा विष्णू आणि ब्रह्मदेवांचं तो वाद चालतं की ते कोण आहे. ते महादेवांनी म्हणजे अख्ख्या पाताळापासून ते स्वर्गाचे 30 काम म्हणजे तसं उभा केलता की त्याच्यात जो प्रथम जो हे पाहन जो बघेल त्याला मी ते करणार ना. आणि जे ब्रह्मा विष्णू स्वर्गाचे या साईडला गेले ते त्यांना ते दिसले नाही. ते निवड म्हणजे ते सत्य बोलण्यासाठी ते खाली आले
आणि ब्रह्मदेव म्हणजे श्री विष्णू खाली पाताळात गेले त्याच्यामुळे त्यांना नाही भेटलं, ते डबल निघाले तर ब्रह्मदेवाला सुद्धा नाही भेटलं ते. आणि त्यांनी ते खोटं बनवते म्हणून त्यांनी एका गायला पण साक्षीसाठी खोटं बोलण्यासाठी ते की तू अशी माझ्यासाठी साक्षी दे की मी हे कामाची टोक बघितलं आलेले. तेव्हा जिजावत येते तेव्हा महादेवांनी ब्रह्माजींची चौथं स्त्री आपल्याला गायला पण श्राप दिला की तुला कधीच समोरून देव तुझं दर्शन घेणार, ते नेहमी मागून तुझं दर्शन घेणार. लक्षात पुराणातली कथा. तर भैरवाचा अवतार त्यावेळेस पुराणाने सांगितलेला, शिवपुराणाने किंवा काशीखंड हा जो ग्रंथ आहे त्या मान्यतेनं पुराणातला आपण प्रमाण मानलेलं आहे संत वाङ्मयामध्ये. हे पण लीला अवतार आहे, सूक्ष्मातला विषय तसा पण संबंधासाठी ब्रह्माचा आणि विष्णूचा वाद झाला. आता कस काय वाद झाला, ब्रह्मदेव विष्णू यांच्यात कुठं भांडव दिले, ते काय आपल्यासाठी आहे का, असे तर्क करू नका. तर पुराणातल्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला समजण्यासाठी म्हणून काही रचलेले आहेत की त्यांच्यामध्ये श्रेष्ठ असा वाद लागला. मग ते शिवजींकडे गेले, शिवजीने असं विशाल रूप धारण केलं आणि ब्रह्माला सांगितलं की तुम्ही जटा पाहून यायच्या, आणि विष्णूला सांगितलं तुम्ही चरण पाहून यायचं. ब्रह्मावरती गेले, विष्णू खाली गेले, पण त्यांना काही अंतच लागे ना, भेटे ना. मग ब्रह्मदेवाने काय केलं, सत्य लोकातून गोलोकातून एका गायीला साक्ष म्हणून आणलं आणि भगवान शंकरापाशी आले पुन्हा सामान्य रूप धारण करून आणि सांगितलं की म्हणे मी शिर पाहून तुमचा आलेलो आहे. भगवान शिवजी होते, त्यांना माहित होते हा खोटं बोलतोय, क्रोधायमान झाले. त्यांनी एक जटा काढली आणि अशी खाली टाकली, त्यातून भैरव निर्माण झाले, कालभैरव. कोण? कालभैरवांचा राग आला ना भगवान शंकरांना खोटं बोलले म्हणून. भगवान शिवजी क्रोधाच्या अवस्थेमध्ये त्यांनी त्या भैरवाची उत्पत्ती केली, निर्माण झाली भैरवनाथ. भैरवनाथ असे काळे नग्न कुत्र्यावर स्वार, अशा हातामध्ये खडग आणि क्रोधायमान झाले. ब्रह्माकडे बघितलं म्हणजे असत्य बोलता म्हणून त्या भैरवनाथाने काय केलं, ब्रह्माचं एक तोंड कापून सांगितलं. 5 तोंड होती पहिली ब्रह्माला, तिथे एक तोडलं, परत 4 होणी. त्याला पुराणाने वेगवेगळे सांगले असेल. चौथं तोंड त्याचं चतुरानंद त्यांना म्हटलं जायचं, चतुरानंद बरोबर. चौथं तोंड त्याचं एक तोंड मारलं. कोणाचं? ब्रह्मदेवाचं, बरोबर. भैरवनाथाचा अवतार कशासाठी झाला? शिक्षा देण्यासाठी. पण ब्रह्मदेवाचं मुंडकं कापल्यामुळे त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं, पाप लागलं त्यांना. आता ते पाप जाणार कसं काय? मग भगवान शिवजींनी सांगितलं की ते मुंडकं हातात घ्या ब्रह्मदेवाचं एक, आणि अख्ख्या सृष्टीची प्रदक्षिणा करा, सृष्टीमध्ये भ्रमण करा. ज्या ठिकाणी तुमच्या हातातून ते मुंडकं गळून पडेल तिथं तुमचं पाप नाहीसं होऊन जाईल. म्हणून भैरवनाथ सगळीकडे फिरले आणि जेव्हा ते काशीला आले तेव्हा त्या काशीच्या ते ब्रह्माचं ते तोंड ते निघून गेलं, गळून पडलं आणि ते पापातून मुक्त झाले. भगवान शंकरांनी प्रसन्न झाले आणि त्यांना काशीचा कोतवाल, कोतवाल म्हणजे काय? प्रमुख, न्याय निवाडा करणारा. कोतवाल हा आपला पूर्वीचा शब्द आहे की ज्याला आपण आता म्हणूया जसा कलेक्टर कसा असतो जिल्ह्याचा, त्याच्या हातात सगळे कारभार असतात, तसा गावचा पाटील कसं म्हणतो त्याच्याकडे सगळा प्रमुख कारभार असतो. तसे कोतवाल नेमले काशीचे कोतवाल नेमले, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचा न्याय निवाडा करण्याचा अधिकार त्यांचा. मग पहिली पूजा आज काशीमध्ये भगवान शंकराची, दुसरी पूजा होते भगवान भैरवनाथाची, कालभैरव. आता त्याला पुढे शास्त्राने 8 प्रकारचे भैरव सांगितले, अष्टभैरव ज्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बटुक भैरव आहे, रुद्र भैरव आहे, कालभैरव आहे, बालभैरव आहे, म्हणजे त्या भैरवाचं बालरूप असं म्हणे आहे. असे वेगवेगळे 8 ते आपले आपण पाडलेले शास्त्राने वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात, असे ते भैरवाचे प्रकार आहे. त्याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न मला निर्माण झाला की मग जर काशीला भैरवनाथाचं मंदिर आहे, मग आपल्या गावोगावी कशी काही मंदिर झाली? तो काशीचा कोतवाल आहे, मग गावोगावचे ग्रामदैवत भैरवनाथ कसं काय? तर त्याचं उत्तर असं आहे, मला असं मिळालं, पांडुरंगाचं मंदिर, पांडुरंग कुठे आहे? पंढरपूरला. मग आपल्या गावोगावी कशा करताय? आपल्याला रोज पंढरपूरला जाऊन त्याची पूजा अर्चा करता येईल का? नाही. मग आपण प्रतीक म्हणून त्याची मूर्ती आपल्या गावामध्ये स्थापन केली आणि त्याची पूजा केली की आपण मनात काय वाटते, आपण पंढरपूरचीच पूजा केली. तसं इथं भैरवनाथाची पूजा केली तरी आपण काशीच्या कालभैरवाचीच उपासना केली. हा त्याच्यातला एक काढलेला एक पर्यायी तोडगा प्रतीक म्हणून ती वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केली पूर्वजांनी आणि ती श्रद्धेने विवेकाने उपासना करायची कधी पण. लक्षात येते? हा म्हणजे तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहेच आहे, पण याच्यावर सविस्तर चर्चा करावी लागेल, कारण हे भ्रम पण त्यांचे पूर्ण करावे लागतील. अन्यथा धर्म संस्कृतीचा
योग्य अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. दुर्भाग्यानं आपले प्रचारक आज कमी पडतात त्या गोष्टीत. हे नवीन पिढीचे प्रश्न आहेत, सार्थ प्रश्न आहेत त्यांचे, चुकीचे अजिबात नाहीयेत. आपल्यालाही ते प्रश्न आहेत, आपण कधी शोधण्याचा मार्ग निवडला नाही, आपल्याला कोणी सांगितले नाही. पण आता आपली जबाबदारी की आपल्याला विवेकाने त्यांना पटवून देणं. पटलं तुम्हाला? समजलं? चालेल. तर आता आपण थांबू, पश्चादान करू. महाराज 11 तारखेला कुठे 11 तारखेला तू लोणावळ्यात कीर्तन संध्याकाळी थांबव जरा पुष्कर कट करू कुठे पुष्कळ पुष्कर